राज्यपद मिळेल याचं कोणाला नवल नाही का. 21 स्वर्ग, पाताळ, भूताळ आणि आपली माता ही जेवढं ज्या भूतलावर जीवसृष्टी असेल, शिवसृष्टी असेल, या सर्वावर साम्राज्य मिळवतो ना त्याला चक्रवर्ती म्हणतात. चक्रवर्ती एकच असतो आणि तो म्हणजे शंकर आहे. जीवसृष्टी निर्माण होण्याच्या अगोदर फक्त देवच होता. पहिले कोटीच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, कान्होबा तेरे तेरे ते, हे त्याची रूप आहेत. अनेक रूप आहेत. भगवान आहे, विष्णू आहे, ब्रह्मा आहे, महेश आहे, शंकर आहे. आणि नंतर पुढे मग आमचे तुमचे ज्योतिबा, खंडोबा, येताळबा, ही देव एकच. आपुला तो एक देव करून घ्यावा आणि तेने विना जीवा सुख नाही. देव एकच, दैवत अनेक. पण महाराजांनी असं म्हटलं असतं की आपुला तो एक देव एक आहे, म्हणूनच महाराज म्हणतात आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विना जीवा सुख. जर आपल्याला सुख पाहिजे असेल ना, सुखाचा पत्ता जगद्गुरु श्री तुकाराम महाराज अभंगात सांगतात, आपुला तो एक देव करून घ्यावा. एकच देव करून घ्या. कोणताही का, तेने विना जीवा सुख नव्हे. सुखाची शांती किंवा सुख आपल्याला काय असते ते देवाचंच नाव दुसरं सुख आहे आणि सुखाचंच नाव दुसरं काय. सर्व सुखाचे आगर बापर कुमा देवर, सर्व सुखाचे आगर जनी म्हणे शारण घर, सर्व सुखाचे आगर म्हणे नर हरी सोनार. सर्व सुखाचा आगर म्हणजे देव आहे. आपल्याला देव कळत नाही ही भानगड सोडून द्या. देव मानणारे न मानणारे, देवा विश्वास न ठेवणारे. आता मी सांगतो पण आपल्याला समाज नाही. मी नेहमी सांगतो कीर्तनात, आपल्या महाराष्ट्राचं भूषण असणारे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची शस्त्रक्रिया करणारे डॉक्टर नितू मांडके, जगप्रसिद्ध डॉक्टर नितू मांडके होते, त्यांचा सुद्धा देवावर विश्वास नव्हता. त्यांना मानावं लागलं. तर तो त्यांचा काय दृष्टांत ते मी सांगत नाही. त्यांना सुद्धा देव जगात आहे हे मानावं लागलं. आलं लक्षात. म्हणून देवावर थोडा का पण विश्वास पाहिजे. हे भोळ चक्रवर्ती दैवत आहे कोणचं, शंकराचं. आणि जगावर नाही तर विश्वावर नाही. नवे नवे साम्राज्य कशावर आहे, त्रिभुवनावर आहे, 21 स्वर्गावरती. असं ज्याचं साम्राज्य तो चक्रवर्ती राजा शिव भोळा चक्रवर्ती. आणि अशा देवाचे पाय माझ्या कुठे आहेत, चित्तात आहे. आता चित्तात का पाय ठेवायचे ते तुम्हाला अभंगात मी सांगते. त्याचे पाय माझे चित्त, हृदय एवढंच जागा मोकळा असते. म्हणतो माणूस म्हणते तू माझं काय दिल आहे. प्रेमाची माणसं म्हणतात अगं तू माझं दिल आहे. दिल म्हणजे हृदय, एवढीच जागा चांगली असते. हात पाय अमुक. मी नेहमी कीर्तना सांगतो, एखाद्याचा अक्षरामध्ये पाय गेला समजा अक्षरामध्ये, जगल ना माणूस, जगतय ना, मरल का नाही म्हणून. पण काय म्हणून मरल, काय म्हणून जगल, पाय तुटका म्हणून जगल. एखाद्या माणसाचा मशीन मध्ये काम करता करता हात तुटला, हात गेला, जगल. पण काय म्हणून जगल, हात तुटका म्हणून जगल. एखाद्या इन्फेक्शन झालं डोळ्याला, काहीतरी डोळे गेले, आंधळ झालं, जगल माणूस पण आंधळा म्हणून जगेल. एखाद्याला ताप जास्त आला, तापात बहिरे होण्याची शक्यता असते. बहिर्मुखी झाला माणूस, त्याचा बहिरेपणा निघून गेला किंवा बहिरा झाला, जगल माणूस. पण काय म्हणून जगल, बहिरा म्हणून जगेल. बघा मी काय काय सांगतो तुम्हाला. पाय गेला जगेल, हात गेला जगेल, डोळा गेला जगेल, कान गेले, ऐकूयाच बंद झाला, जगेल माणूस. पण असं कधी ऐकलं का त्याचं हृदय बंद पडले आणि ते 7-10 महिने झालं घरात पडून आहे माणूस, हृदय त्याचं बंद आहे. अहो ज्या क्षणाला हृदय बंद पडेल ना त्या क्षणाला मृत्यू अटळ आहे महाराज. ही हृदयाची जागा आहे, ही देवासाठी ठेवायची असते. हे कुठल्याही प्रिय करायला किंवा प्रियशीला ठेवायसाठी नाही जागा. विठाला ठेवायचे. जनाबाईने आमच्या सांगून ठेवले, हृदय बंदी खाना केला आत विठ्ठला तोंडीला. आमच्या जगद्गुरु तुकाराम महाराजांनी सांगितलं, संपुष्ट हे हृदय पेटी करोनी पोटी साठव. या हृदयाची पेटी केली आणि त्या पेटीत आम्ही त्या भगवान पांडुरंग परमात्म्याला साठवलं. फक्त हृदयाचीच जागा ठेवायची असते, ती देवासाठी ठेवायची असते. आपण कुठून बाजूला गेलो होतो, शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती. चित्ती म्हणजे कुठं, चित्तात. चित्त म्हणजे हृदय. आता तुम्हाला वेद आणि शास्त्र काय कळणार नाही, तरी पण सांगतो वारकरी माहित असत. वेदानं आपल्या ह्या अंतःकरणाच्या शरीराचे 4 भाग पाडले. त्यातले 4 भाग मुख्य असे आहेत, एक मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. 4 भाग पाडलेत वेदाने ह्या शरीराचे. त्याचे 4 भाग असे आहेत, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. जाता जाता सगळ्याचा अर्थ पण सांगून जातो. तुम्ही गुळी बोला साधन समजू नका, जरी पाहुणा असला तरी हलक्याकडे घेत जाऊ नका. मी लई मोठे कीर्तन केले, फक्त युट्यूबला टाकत नाही, सरकारी नोकर आहे म्हणून. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार याची व्याख्या सांगून जातो. अंतःकरणाच्या संकल्प विकल्प करणाऱ्या वृत्तीला मन म्हणायचं. काय म्हणायचं, मन. ही मी नाही व्याख्या केली, शास्त्रकाराने वेदाने सांगितले. अंतःकरणाच्या संकल्प विकल्प करणाऱ्या वृत्तीला मन म्हटले.
पटवून सांगतो तुम्हाला. आपल्याला समजा कीर्तनाला यायचं आहे, बाय माणूस मनातच विचारतो जाऊ का नको जाऊ का नको. पुढचा कीर्तनकार असं काळा आहे का पोरा आहे, चांगलं सांगतोय का वाईट, सारखी मनाची धावपळच चालू आहे. धरू का नको उपास, धरू का नको, खाऊ का नको, फराळ खाऊ का नको, दम निघल का नाही पोटात, सारखं मनात चालूच आहे. मनाचे जे चलबिचल चालले ना, अंतःकरणाची जी वृत्ती आहे ना, संकल्प विकल्प हे करू का ते करू, त्याला मन म्हटलं गेलं शास्त्रकार. मन झालं बुद्धी. बुद्धी कुणाला म्हणायची? एखादा मुलगा 100% किंवा 99% पास माणूस म्हणतो काय तुझी बुद्धी चला काय. जे प्रश्न आला असेल त्याला बोर्डात किंवा 10वीला 12वीला 9वीला 8वीला असेल, जो पण प्रश्न असेल त्या प्रश्नाचं उत्तर त्याच्या बुद्धीनं ते स्थिर केलंय, म्हणजे निश्चय केलंय. म्हणून बुद्धीची व्याख्या शास्त्रकाराने केलेली आहे. अंतःकरणाच्या निश्चय करणाऱ्या वृत्तीला बुद्धी म्हटलं गेलंय. किती सांगितले वाक्य तुम्हाला? 2. अंतःकरणाचे 4 भाग वेदांना पाडलेत. मन, बुद्धी, चित्ताची व्याख्या सांगतो. अंतःकरणाची पूर्वंपार चिंतन करणारी वृत्ती ज्याला शास्त्रकारांनी चित्त म्हटले, आणि अहंकार म्हटले. अंतःकरणाचा अहम ग्रहण करण्याची जी वृत्ती आहे ना अंतःकरणाची, तिला अहंकार म्हटले. विठाला घरच कोणच नाही, माझ्यासारखा बंगलाच कोणच, माझ्यासारख्या 4 गाड्याच कोण नाही, माझ्यासारखा कीर्तनकारच नाही, माझ्यासारखा टाळवालाच नाही. कशाचा पण अहंकार करतो, अहम ग्रहण करतो आपण. ते अहम ग्रहण करायचं नाही. ज्याला अहंकार आला ना त्यानं समजायचं आपला काय चाललाय, अधोगती चालली. आणि जो ज्ञानात परिपूर्ण भरलेला आहे किंवा ज्याच्याकडे ज्ञान आहे आणि त्याला अहंकार आला, त्याला समजायचं आपली अधोगतीला वाटचाल चालू आहे. अहंकार कधीच कुठल्या गोष्टीचा करतो. देवानं दिलेला आहे तुमच्याबद्दलचं माझं काय, देवे दिला दे. आलं लक्षात? 4 शास्त्रकारांनी व्याख्या केलेल्या आहेत. चित्ताची, बुद्धीची, मनाची आणि कशाची? मन, बुद्धी, चित्त आणि अहंकाराची, असे 4. मग चित्तच माणसानं देवाला काय करायचं? समर्पित करायचं. चित्त म्हणजे चिंतन करणारी वृत्ती. जे चिंतन करते ना रात्रंदिवस, चिंतन म्हणजे जप करते. रामच दिवस मला स्मरण करा. आपण चिंतन करतो दुसऱ्याच गोष्टी. पगार होईल का, त्या महिन्यात पैसे पुरतील का, आणि वेळेला पगार मिळेल का, नको त्या गोष्टीचं. त्याच्यात आम्ही 2-4 देवाची नावं घेतली. खंडोबा, बिरोबा, ज्योतिबा, मसोबा, केताळबा काहीतरी घे. कमीत कमी देवाच्या नावानं चिंतन तरी होईल. हे 4 भाग चिंतन वेदशास्त्रात पाडलेले आहेत. तुकाराम महाराज म्हणतात चित्त देवाला मागतात. चित्त तुम्हाला सगळ्याचा हरिपाठ पाठ आहे. हरिपाठाचं एक प्रमाण आहे. एक गुरु परंपरेतला बघायचं. ते गुरु राहे कृपा मज केली, परी नाही घडली सेवा काही, सापडले वाटे जाता गंगा स्नान, मस्तकी तो जाणार ठेवीला कर, भोजना मागती तुप. बस आपल्याला इथंच तुपापासून तूप काही नाही आणून आपल्याला देणार नाही. आज काय पुरणपोळीचा भेट नाही, आज भगरीच भागवायचे. पण जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांना त्यांच्या गुरुनी बाबाजी चैतन्याने तुप मागितलं. किती मागितलं? मला कळतं ना माझं कीर्तन? पावशेरच का मागितलं? जसा पावशेर तुपाचा 4था भाग आहे, तसा हे अंतःकरणाचं चित्त हे पावशेर आहे. मन, बुद्धी आणि अहंकार हे त्यांना नको आहेत. चिंतन करणारे, देवाचं नामस्मरण करणारे जे चित्त आहे तेच देव म्हणतात मला. ते महाराजांचं प्रमाण आहे. विठाला तैसे मृदू सभाय नवनीत, तैसे सज्जनाचे चित्त. सज्जन म्हणजे साधू, सज्जन म्हणजे संत. मृदू, लोण्याहून मृदू असतं चित्त. कुणाचं? सज्जनाचं. का? तर रात्रदिवस त्याच्या मुखात काय असतं? देवाचं नाम असतं. मृदू सभाय नवनीत, तैसे सज्जनाचे चित्त. आणि ते चित्त नवनीत म्हणजे लोण्यापेक्षा मऊ असते. म्हणून सद्गुरूंनी, जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या गुरुनी त्यांना काय मागितलं? आपलं चित्त मागितलं. आपण अभंगाच्या 2ऱ्या चरणाच्या भावार्थापाशी आहे. कोणतं चित्त मागितलं? तुझे पाय माझे चित्त. देवाचे जर पाय आपल्या चित्तात ठेवायचे असेल तर आपलं चित्त किंवा आपलं हृदय कसं पाहिजे? पवित्र पाहिजे. नेमकं पायच का मागितले माणसात? प्रत्येक गोष्टीची संपूर्णता देवाची, संताची ही चरणापासूनच. आपण म्हणतो ना, आता कोठे धावे म्हणा तुझे चरण देखील. चरणावर ठेवायचं आहे फक्त. शब्द चरणाचा आहे, पण चरण म्हटलं की पूर्ण काय झाली? त्या पंढराची मूर्ती आली. म्हणून चरणाला फार महत्व आहे शास्त्रात. म्हणून महाराज म्हणतात तुझे पाय माझे चित्ती. स्वरूप सांगून त्या स्वरूपाचं लक्षण महाराज अभंगाच्या 1ल्या चरणात सांगतात. 2ऱ्या चरणात सांगतात शिवभोळा चक्रवर्ती तुझे पाय माझ्या चित्ती. आणि हे देव भोळा आहे, त्याचे पाय माझ्या चित्तात ठेवल्यानंतर किंवा त्याचं नामस्मरण केल्यानंतर काय फायदा होतो? महाराज अभंगाच्या 2ऱ्या चरणात सांगतात वाचे वदिता शिवनाम. जर त्या देवाचं आपण नामस्मरण केलं, जर त्या देवाचा रात्रदिवस आपण जप केला, वाचे वदिता शिवनाम. आणि पुढे काय? वा वा, तुमच्या आपण पाठच आहे. तयान बाधे क्रोध काम. ह्या ज्या 2 गोष्टी आहेत ना, ह्या फार बेकार आहेत. काम आणि क्रोध. ज्याला काम आणि ज्याला क्रोध आला ना, त्याचं जीवन उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहत नाही. कामानं माणूस मरतो, क्रोधानं माणूस मरतो.
क्रोध आला ते क्रोधाच्या पाठीमागे लोभ आला, लोभाच्या पाठीमागे माया आली, काम आली, कामाच्या पाठीमागे वासना आली, वासनेच्या पाठीमागे आपली अधोगती झाली. हे जे दोन कर्म आहेत ना, हे कर्म आपण त्या देवाचं नामस्मरण केल्यानंतर काय होते, निघून जाते. दयान बाधे काम क्रोध, त्याला ह्या काम क्रोधाची बाधा होत नाही. कशामुळं? वाचे वदिता शिवनाम. हे सोडा. महाराज म्हणतात आम्ही संतांनी देवानं संतांना सांगितलं की तुम्ही आमच्याकडं मुक्ती मागा, मोक्ष मागा. पण 4 पुरुषार्थ खरे सांगितले. कोणते पुरुषार्थ? धर्म अर्थ काम मोक्ष. हे पुरुषार्थ आहेत. हे पुरुषार्थ सुद्धा त्या देवाच्या नावासमोर कसे आहेत? फिके आहेत. काम धर्म अर्थ काम मोक्ष, हे मोक्ष आम्हाला त्याची साधना करायची गरज नाही. धर्माची, अर्थाची, कामाची, हे जे चारीच्या चारी मोक्ष आहेत, फक्त त्या शंकराचं किंवा फक्त महादेवाचं नुसतं बुक पाहण्यात आम्हाला चारीच्या चारी मोक्ष मिळतात. नाहीतर मोक्षासाठी जपी तपी योगी जमी मुनी तमी सगळे काय झाडाला उलट टांगून हे मला तपश्चर्या करतात, पण त्यांना सुद्धा त्या देवाची प्राप्ती किंवा त्यांना सुद्धा तो देव परमात्मा प्राप्त होत नाही. तुम्हाला नुसत्या देवाचं मुख पाहिल्यानंतर त्या शंकराचं आपल्याला 4 पुरुषार्थ मिळतात. धर्म अर्थ काम मोक्ष, शिवदेकता प्रत्यक्ष. नुसतं देवाचं तोंड पाहिलं तर 4 पुरुषार्थ मिळतात. आणि मग एकनाथ महाराज म्हणतात एका जनार्दनी शिव आणि निवारी कळी काळाचे देव. हे सगळे जाऊ द्या, पण शेवटचा अभंगाच्या अर्थाचा शेवटचा उत्तरार्ध फार मोठाच आहे. निवारी कळी काळाचे देव. सगळ्याला कुणाचीच भीती नसत. मला कुणाची भीती नसत, पोलिसाची नसेल, डॉक्टरची नसेल, औषध खात नाही, व्यायाम करतो, सगळे कुणाला कशाचीच भीती नसेल. पण सर्वांना एकाची भीती आहे. कशाची भीती आहे? अगदी बरोबर आहे. कारण हे मृत्यू लोक आहे. किती तुम्ही तंदुरुस्त राहा, डॉक्टरला जाऊ नका, औषध खाऊ नका, गोळ्या खाऊ नका, पैसा नसू द्या, कशाचीच भीती नसू द्या, पण मरणाची भीती मात्र माऊली महाराष्ट्र ज्ञानोबराय सांगतात, अगा मरणाची बोलणंच आहे. नुसतं मरण म्हणलं ना, ते बोल सुद्धा माझा सहन होत नाही. पण सहन न करण्याचा काय उपयोग आहे? हे मृत्यू लोक आहे. उपजते नाशाच्या पुनरपीदिसे, हे घटिका यंत्र जसे परिगण. ज्याचं जन्माचं बारसं झालंय त्याचं तेरसं ठरलेलं आहे. कोणी आम्हाला तो घेऊन आले. अहो, कोरोनाच्या काळात करोडो रुपये माणसाने घालवले, पण कोणाला आपला जीव वाचवता आला. हा कळी काळ, हा काळ वाट बघत असतोय. घडोघडी याची काळ वाट बघत आहे, अजून किती आहे अवकाश. तो काळ आपली वाट बघत असलाय. याचा किती वेळ आहे, अजून किती दम आहे, किती टाइम आहे. आणि आपण काळाला विसरलोय महाराज. मृत्यूला आपण विसरलोय. आपल्याला मृत्यू येणार हे आपण विसरूनच गेलोय. आणि जर आपल्याला मृत्यू येणार हे जर माहित असतं तर आपण वाम मार्गाला किंवा वाईट मार्गाला गेलोच नसतो. अरे तुला एक दिवस जायचं आहे, कशाचा गर्व करतोय? त्यासाठी 3 ठिकाणी आम्ही जाऊन 3 ठिकाणी, म्हणजे आपण जरा शुद्धी येऊ, भाना येऊ. आपण नेहमी गांजा पिलेल्या माणसासारखा मला मृत्यू येणारच नाही. मृत्यू ही एक प्रकृती आहे. तुम्हाला सांगतो, मृत्यू ही एक प्रकृती आहे. मृत्यू नको म्हणणं हे विकृती आहे, आणि मृत्यूवर विजय मिळवणं हे संस्कृती आहे. आपण काळाला विचारलोय, मृत्यूला विसरलोय. आपण मृत्यूला विसरल्यामुळे कसं बी वागायला लागलो, काय बी खायला लागलो, काय बी प्यायला लागलो, कुठे बी झोपायला लागलो, कुणाची बी छेडछाड काढायला लागलो, पोलिसांना गुन्ह्याचे गुन्हे दाखल व्हायला लागले. 376 गुन्हे. 376 म्हणजे काय सांगतो तुम्हाला? ही आमची भाषा आहे. 376 म्हणजे अत्याचार, बलात्कार वाढले प्रमाण. का? आपल्याला मरण हे माहित नाही. 307 मध्ये जर गेला, 305 मध्ये आज जेलमध्ये गेला तर परत सुटणे तीच करते. जे मर्डर करून आज जाते त्याला सुद्धा माहित नाही की मला एक दिवस मारायचे. त्याला मारलंय ना, पण तुला पण एक दिवस कोणतरी मारणार आहे, आणि त्याचा मृत्यू तसाच होतो. तरी सुद्धा ती घाबरत नाही. मृत्यूला घाबरलं पाहिजे. पण असा मृत्यू, असा काळ, तो काळ सुद्धा घाबरतो. कशामुळं? एका जनार्दनी शिव आणि निवारी कळी काळाचे देव. जर त्या शिवाचा नामाचा जप जर केला तर तो कळी काळ सुद्धा त्याच्या पुढे घाबरतो. एवढं त्या शिवनामाचं महत्व आहे. असा सरळ सरळ माझ्या बुद्धीप्रमाणे अभंगाचा अर्थ. कीर्तन चाललंय, फक्त अभंगाचा सरळ भावार्थ सांगितलं. कीर्तन अजून सुरू व्हायचं. सरळ सरळ अभंगाचा भावार्थ सांगितला. थोडासा पर्याय देतो. आज या ठिकाणी कुपवाड गावात आमच्या आईवडील परिवाराच्या वतीनं, आमच्या अक्काच्या वतीनं पांडुरंगाने ज्याला सद्बुद्धी दिली ना, त्याची सद्बुद्धी देवाकडे. ज्याला सद्बुद्धी दिली त्याला, आणि ज्याला दुर्बुद्धी दिली ना त्याचा पाय तिकडे वाटतो. मग मी तुम्हाला सांगितलं ना, पाय गेला जगल माणूस, हात गेला जगल माणूस, डोळा गेला जगल माणूस, कान गेला जगल माणूस, पण त्याच्या पाठीमागचा भावार्थ करा. पाय का गेला त्याचं थोडं आपण निरीक्षण जर केलं किंवा आत्मपरीक्षण केलं तर पाय कुठेतरी गेला, वाकड्या वाटेला गेला म्हणून पाय गेला. हात का गेला?
आमच्या भाषेचा बघा, टेबला खालनं पैसे घेतले म्हणून हात गेला, किंवा नको तिकडे हात गेला म्हणून हात गेला. डोळे का गेले? नको ते पाहिलं म्हणून डोळे गेले महाराज. कान का गेले? नको ते ऐकलं म्हणून कान गेले. आपण काय म्हणतो? सद्बुद्धी झाली ना. तुकाराम महाराजांचे एक प्रमाण, दुर्बुद्धी ते म्हणा न उपजे नारायणा, कदा न उपजो नारायण. दुर्बुद्धी माझ्या मनाला कधी शिव देऊ नको म्हणतो तुकाराम महाराज. काय संतांची प्रमाण आहे लक्षात. ज्यांना सद्बुद्धी देते ना, मला हे सांगायचं, ज्यांना सद्बुद्धी येते त्याची चरण देवा कळवतात, आणि ज्याला दुर्बुद्धी आहे त्याची चरण आपली काळ्या पिवळीकडं, काळ्या पिशवीकडं, देशी विदेशीकडं कुठे बी वळतात. आमच्या अक्काला सद्बुद्धी झाली असं जवळजवळ मला बापूंचं वर्ष झाल्यापासून अक्कांची सारखी तळमळ असायची. आपल्या तिथं कीर्तन करायचं, आपल्या तिथं कीर्तन, पण कीर्तन करून तुम्ही घेणारे कोण? तेव्हा त्याच्या मनात यावं तेव्हा कीर्तन. आम्ही मस्त कीर्तन सांगा, आमच्याकडे पट्टीचे कास बांधून बळकट नामदेव राय म्हणतात, कंबर बांधून आमच्याकडे कीर्तन करता येणार. आणि पण तुला त्या देवानं नारदाच्या गादीवर आणला पाहिजे ना. तो मस्त बाशिंग बांधून द्यायला पाहिजे. पुरी कुठं आहे? लग्नाला पुरी मिळायला पाहिजे तर तू बावल्यावर चढणार ना. त्याच्या पाठीमागे फार मोठं शास्त्र आहे. तुम्हाला आता महिला जास्त वर्ग आहे म्हणून सांगतो. 20 वर्षापूर्वी आपल्या महाराष्ट्र राज्यात 20 वर्षापूर्वी प्रत्येकानं कोण गुजरातला जा, कोण कोल्हापूरला जा, कोण इकडे जा, कोण तिकडे जा. कशाला गेला होता? कशाला गुजरातला गेला? हा, देवाच्या दर्शन. मग खरं सांगा, हातवर कोण सांगा. इथं तुम्ही आम्ही खेळी मिळी गदारोळे आनंद निवांत कीर्तनात बोलायचं. आता तिकडे नको तिकडे बोलतो, तू अशी आणि ही अशी, ती तशी आणि ही अशी, आणि मग तू कशी. इथं बोला की. गुजरातला लोक जातो ती बायाला घेऊन, बायका माणसासाठी तिकडे जायची. गुजरातला कोल्हापूरला एक आहे, मला माहित नाही ते कशासाठी जातो ती. एवढं नसतं की त्याला मुलासाठी 20 वर्षापूर्वीचा काळ. नुसता मुलगा पाहिजे, नुसता मुलगा पाहिजे, मुली नको. आज हा काळ, त्याचा परिणाम आज असा आहे, मुलीच मिळेल ना त्या महाराज. दररोज तिथं जातो महाराज, आमची तेवढ्या पोरला मुलगी बघायला. म्हणजे 20 वर्षापूर्वी काशी केली की आता फोन बघायचा आहे. तुमच्याच नाही आमच्या सुद्धा पोरला भेटत नव्हतं. कसं तरी हुडकून 2 पोराची लग्न केली होती. विठाल सद्बुद्धी झाली. पांडव परमात्म्याने त्यांच्या बुद्धीत काहीतरी संकल्पना घातली, आणि त्या संकल्पनेचा परिणाम म्हणून आज हा 1 दिवसाचा महाशिवरात्रीचा पर्व आहे. 5 पर्व आहे, तुम्हाला सांगतो 5 पर्व आहे. हे 5चे 5 पर्व आपण पाळायचे आहेत. आपण धार्मिक आहोत, आपण मराठी माणूस आहोत, हिंदू आहोत. धर्म आपला हिंदू धर्म आहे. हिंदू धर्माच्या माणसानं कमीत कमी एखाद्या स्त्रीला मालक आहे, तिनं कुंकुला लावलं किंवा टिकलीला लावलं तर तिला बाया माणसं नावं ठेवते. काय बाया मस्त बिन कपाळाची होतीस काय गेला बाई तिकडे नावं ठेवतात ना. मग आपण मुसलमानाचा आहे, आपल्या कपाळाला बुक्का असू द्या, गंध असू द्या, भांडारा असू द्या, गुलाल असू, काहीतरी लावा ना मराठ्याचा आहे म्हणून, हिंदूचा आहे म्हणून. तेव्हा आपण धार्मिक ओळखू ना. त्या देवानं आपल्याकडे दिले ना काय. जोपर्यंत आपलं कपाळ भुंड राहते ना, तोपर्यंत आपल्याला काय माहिती आहे का, अदैवी शक्ती आहे. अदैवी म्हणजे कधी तुमचा आश्रय होऊ शकतो. मी माझ्या पदरचं नाही, शास्त्र सांगतो. आणि जोपर्यंत तुम्ही कपाळाला चंदन घेऊन कुठे लावा, चंदनाचा गुणधर्म आहे. चंदन जर तुमच्या कपाळाला तुम्ही प्रवासात निघाला तर तुमचा अपघाती मृत्यू कधीच होणार नाही. अपघाताने जाऊ द्या, पण आपण धर्माने हिंदू आहे. याच्यासाठी तर कोणी तुम्ही कपाळाला काहीतरी लावा आपल्या, असू द्या. त्यांच्या हा अट्टासाचा आज हा मोठा नाम आहे. 1 दिवसाचा महाशिवरात्रीचे 5 पर्व आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, रामनवमी आहे, गोकुळाष्टमी आहे, आलं लक्षात, नरसिंह जयंती आहे आणि महाशिवरात्री. सगळ्यात मोठं पर्व, ज्याला सगळ्या पर्वाचा राजा म्हणतात, हे आजचं महाशिवरात्रीचं पर्व आहे. बरं, आता तुम्हाला कोणाकोणाला माहित आहे महाशिवरात्री दिवशी नेमकं काय घडले म्हणून महाशिवरात्रीचं पर्व मोठं आहे? कुणाला माहित आहे? वारकरी सोडून तुम्हाला कुणाला माहित आहे? एवढ्याच बायका बसल्या, तुम्ही शांत बसल्या, मला कौतुक वाटतं तुमचं. खरंच आता असंच 1 तासभर बसा. एवढं सुंदर कीर्तन सांगणार, एवढं सुंदर, तुम्ही 10 दिवस तुमच्या डोक्यातनं कीर्तन जाणारच नाही. महाशिवरात्रीचं काय विषय तुमच्या डोक्यानं सांगा, तुम्हाला येईल. मला बोलल्याशिवाय कीर्तन मी पुढे येत. बोला काहीतरी असेल ना महाशिवरात्री. महाशिवरात्री पार्वतीला लग्नाचा दिवस आहे. पार्वतीने कोणा सगळं लग्न केलं? शंकर. असं म्हणा, महादेवाच्या लग्नाचा वाढदिवस. अगदी बरोबर. अजून कोणाला काय काय माहित आहे महाशिवरात्रीचं? अजून कोणाला काय माहिती? एवढंच माहित आहे ही तरी माहित आहे का नाही? शिवरात्री का करतोय तरी माहित आहे का? आया बायानो, नुसता खांदाळा घेऊन आया बायानो करू नका कालवा ग, रडतू परशुराम पाळणा कुणी हलवा ग हलवा. हेच थैमान माजले आता.
त्या मायाकाला तरी गाणी आता देवीची गाणी म्हणा की भाव बहीण हे सगळं असू द्या, विषयांतर होत जाऊ द्या. आज महाशिवरात्र आहे. महाशिवरात्रीची 4 कारण आहेत, त्यापैकी 2च कारण सांगतो. तर 2 कारण तुम्हाला सांगितलं तुमच्या डोक्यावर जात. 2 कारण आहेत महाशिवरात्रीचं. समुद्र मंथन झालं, देवाचं आणि राक्षसाचं समुद्र मंथन केलं, वासुकीनागाचा दोर केला आणि त्या पर्वताचा रवी केली, तेव्हा समुद्र मंथन झालं. समुद्र मंथनातून विष बाहेर आलं. काय आलं बाहेर? विष. 14 रत्न बाहेर आली. लग्नाच्या टायमाला आपण मंगलाष्टक म्हणतो ना, लक्ष्मी कौ पारिषात कसुरा धन्वंतरी वेदिका. ही जी मंगलाष्टक आहे ना, त्या समुद्रातून आलेली 14 रत्न आहेत, म्हणजे ती मंगलाष्टक आहे. तिथं लक्ष्मी आली, कसुरा आली, सगळे धन्वंतर आली, पारिजातक आला आणि सगळ्यात शेवटी लक्ष्मी आली. ती 14 लक्षात त्यातून विष पण आलं, हलाल आलं. आणि ते विष आता ते जर आपण असं कुठं सोडून गेलो तर पृथ्वीचा नाश होईल महाराज. त्या पृथ्वीचा काय होईल? नाश होईल. हे विष जर पसरलं, थेंब जरी पसरलं, पृथ्वीचा नाश म्हणजे त्या विषाला काय करायचं? सगळे देवाने मिळून भगवान शंकराला प्रार्थना केली आणि मग भगवान शंकराने ते काय केलं? विष प्राशन केलं. ते विष प्राशन केलं. त्या रात्रीला भगवान शंकराचा एवढा धाह झाला. विष प्राशन केल्यामुळे शंकराचा धाह थांब नाही. म्हणून कोणी सांगितलं चंद्र डोक्यावर घ्या, चंद्र शीतलतेचं लक्षण आहे, चंद्र डोक्यावर घ्या. कोणी सांगितलं साप थंड आहे, साप जरी विष ओकत असला तरी साप थंड आहे, सापाला गळ्यात बांधला तरी विषाचा धाह झाला नाही. कोणी म्हणलं भस्म लावा, स्मशानात जाऊन बाबा लोळा, कोण महादेव, तरी विश्व शांत झालाय. मग सांगितलं हे हा धाह कशानं शांत होत नाही, ह्याच्यासाठी काय करावं लागतंय? नामस्मरणच करावं लागतंय. म्हणून आजच्या रात्रीला रात्रभर नामस्मरण केलं. भगवान शंकराला पुढे बसून द्यावाच्या देवानं. ती रात्र म्हणजे महादेवाची रात्र, महाशिवरात्र. विठाला हे मुख्य कारण. आणि महादेवाचं आणि पार्वती आई साहेबाचं लग्न झालं हे दुय्यम कारण. आता 3रं 4थं सांगत नाही, ते एकदम अवघड आहे, ते आपल्याला कळणार म्हणजे तुम्ही कधी ऐकलेलं पण नाही. मी तरी का सांगावं? काय का नाही, ती 10, 20, 30, 40 हजारचं पाकिट असलं तर कीर्तनकार सांगतात. आपलं फुकटचं कीर्तन कशाला? त्याचा अक्का अर्थ काय वेगळा काढू नका. असू द्या, अक्काच्या ह्या नामस्मरण. आज महाशिवरात्र मी इथं आलो होतो. महाशिवरात्रीचं एवढं मोठं पर्व आहे आणि त्या पर्वाच्या निमित्तानं नुसतं महाशिवरात्रीसाठी अक्काने कीर्तन ठेवलेलं नाही. त्याचं कारण सांगतो. उगाच ताकाला जायचं गाडगं लपवायचं मला पण सण होत नाही. अक्काने महाशिवरात्रीसाठी कीर्तन ठेवलेलं नाही. एक नियम आहे आपल्या महाराष्ट्रात, संतांनी घेऊन ठेवलाय, पतीच्या मता अनुसरून पतिव्रता. अरे जिवंत असल्यावर पतीची सेवा कोणी करत, पण मेल्यानंतर सुद्धा त्या पतीच्या आपल्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून जी माता किंवा जी पत्नी जी रात्रंदिवस आपल्या पतीला सद्गतीला हवावी ही करते ना, तिला खरं पतिव्रता म्हणायची. पतिव्रतेची 3 लक्षणं आहेत, मी सांगत नाही, आपला विषयांतर होईल. पतिव्रतेची 3 लक्षणं आहेत. पतीच्या मता अनुसरून पतिव्रता. आलं लक्षात? तुम्हाला त्या ह्याचा किस्सा माहित असेल. त्या गवळणी सारखे त्या भगवान श्रीकृष्णाला बघायला जायचं. गवळणी गोपी आणि त्या ब्राह्मणाच्या मुली होत्या. आणि ज्या गर्गाचार्याने त्या भगवान श्रीकृष्णाचा काय केला होता? बारसं केलं होतं, कानमंत्र दिला होता. बारशाला त्या गर्गाचार्य म्हणून एक मुनी होते, ते त्या गर्गाचार्य त्या मुनीला सांगत होते. कुणाला? त्या गवळणी. अगं काय म्हणे, तुम्ही पतिव्रत आहात, तुम्हाला एक मालक आहे, तुमचं लग्न झालंय आणि तुम्ही आपला मालक, घरदार, सासू सासरा, ननंद भाऊजे सगळं सोडता आणि एवढ्या वर्षा कृष्णाला बघायला जाता. पतिव्रतेचा धर्म मोडता तुम्ही. कोण सांगते? गर्गाचार्य. कुणाला? त्या गोपीला. मग गर्गाचार्याने एक गोष्ट सांगितली त्या गोपीला. गोष्ट फार छान आहे, ऐका, लक्षात ठेवा. गर्गाचार्याने सांगितलं पतिव्रतेचा धर्म एवढा मोठा असतो. किती मोठा असतो? ऐका. एक पतिव्रता माऊली आपल्या पतीची सेवा करत होती, हातपाय दाबत होती, आजारी होता पती, झोपून होता आणि तिचं एक 3-4 वर्षाचं लहान मुलं होतं. तेव्हा काय गॅस बिस नव्हते, तेव्हा चुली होत्या, चूल पेटलेली होती. बाळ रांगत येत होतं, पण बाळाला ते विस्तव आहे, अग्नी आहे हे कळत नव्हते. त्याला वाटलं खेळायची वस्तू आहे आणि ती पतिव्रतेच्या सेवेत होती. कोण? ती पतिव्रता. तिला वाटलं जर आपल्या नवरीची आपण सेवा करतोय, जर आपण सेवेतून मुक्त झालो किंवा ती सेवा अर्ध्यावर सोडली तर पतिव्रतेचा धर्म काय होतोय? बुडतोय. म्हणजे पतिव्रतेचा धर्म बुडतोय म्हणजे संपतोय. आणि जर मुलाला नाही उचलावं तर मुलगा कुठं जातंय? विस्तवात जाते. ही गर्गाचार्य त्या गवळणीला गोपिकांना सांगत होते. त्या कृष्णाला येण्या झालं त्या गवळीनी, म्हणून गर्गाचार्य त्या गोपीला सांगत होतं. एवढं लक्षात ठेवा, पतिव्रतेचा धर्म मोडतोय. मग तिने काय करावं बरं? आता पोराला उचलावं का नवऱ्याची सेवा करावी? काय करावं? काय केलं असेल तिनं? गर्गाचार्य सांगतात तिने त्या पोराला उचललं नाही, आपल्या पतीच्या सेवेतच ती मग्न राहिली. काय व्हायचं ते होऊ द्या, पतीची सेवा
पतीचं नामस्मरण केलं, भगवंताचं नामस्मरण केलं. ते पोरग खेळत खेळत कुठे गेलं? विस्तवाजवळ गेलं. लाल बंद झालेले विस्तव होते, त्या विस्तवानं हातात घेतलं आणि हातात घेतल्या त्या विस्तवाची काय झाली? फुलं झाली. कशाच्या जीवावर? पतिव्रतेच्या जीवावर. हे गर्गाचार्य त्या गोपीनं सांगतात एवढी पतिव्रतेची ताकद आहे. का वेळा झालाय? का तुम्ही वेळा झालाय? घरात बसा. का त्या भगवान श्रीकृष्णाला बघताय पतिव्रतेचा धर्म मोडतोय? ही गोष्ट गर्गाचार्यानं गोपीनं सांगितल्यानंतर गोपिकांनी गर्गाचार्याला दिलेलं उत्तर ऐका. आता गर्गाचार्यानं गोपी म्हणतात, गर्गाचार्य झाली का तुमची गोष्ट? हो झाली. आता आम्ही गोष्ट सांगतो ऐका. कोण सांगतात? गोपी सांगतात. आता हे काही कार्याचा अभंग नाही, पण तुम्हाला सांगतो तो पतिव्रतेची ताकद. आता आमचा ऐका. गर्गाचार्य पतीची सेवा, पतिव्रता धर्म महान आहे, मोठा आहे, ठीक आहे. एक पतिव्रता आपल्या पतीची सेवा करत होती. पाणी दिल्याशिवाय नवऱ्याला, आंघोळीला पाणी दिल्याशिवाय, चहा दिल्याशिवाय, जेवण दिल्याशिवाय, त्याचं दर्शन घेतल्याशिवाय पाणी सुद्धा ग्रहण करत नव्हती. एवढा पतिव्रता धर्म ती पाळत होती. एवढा धर्म पाळत. एक दिवस असा आला बाबा, काय झालं? त्यांचं उदरनिर्वाहाचं साधन बंद पडलं आणि त्याला बाहेर गावी जावं लागलं. कुणाला? त्या पतीला. आणि त्यानं आपल्या पत्नीला सांगितलं की मला आता उदरनिर्वाहासाठी बाहेर जावं लागतंय, तुला आता एकटीला इथं घरात राहावं लागलं. मग त्या पतिवर्तीने त्या आपल्या पतीला विचारलं, तुम्ही जर बाहेर जाणार असेल उदरनिर्वाहासाठी तर कितीतरी दिवस तुमचे जातील, माझा दररोजचा सेवेचा खंड पडेल, मी काय करू? या गवळणी गोपी त्या गर्गाचार्याला गोष्ट सांगतात. गर्गाचार्याने गोष्ट सांगितली म्हणून मग त्या बाबांना सांगितलं, आता एक काम कर म्हणे, तुला माझी सेवा करायची सवय, माझ्यासारखा हुबेहूब चिखलाचा पुतळा देणं त्या माऊलीला करून दिला आपल्या पत्नीला. हे बघ म्हणे माझ्यासारखा हुबेहूब पुतळा आहे. काय करायचं? सकाळी उठली की तू छला आंघोळ घालत जा. चिखलाचा पुतळा कोण आहे म्हणून? मी आहे म्हणून. सकाळी उठले की पाणी गरम ह्याला देत जा, चहा देत जा, जेवण देत जा. माझी जशी सेवा करते तशी जेवण झालं तर हे जर हात पाय दाबत बसला. आणि तो गर्गाचार्य आपला तो साधू महात्मा निघून गेला उदरनिर्वाहासाठी. हिनं दरवाजाकडे लावून घेतली. पतीवरतीचा नियम आहे, पती आपला बाहेर गेला की दरवाजा उघडायचा नसतो. हे तेव्हाचं शास्त्र आहे, आताच नाही सांगत. दरवाजाची कडी लावून घेतली. 7 दिवसाची उदरनिर्वाहाची सामुग्री आणून ठेवली. आतनं कडी लावली. ते आपल्या पतीची सेवा करत आली. कुठल्या पतीची? अंगा असं कीर्तन ऐकायचं. चिखलाच्या नवऱ्याची सेवा करायला लागली. त्याला आंघोळ घालायची, त्याला पाणी पाजायची, त्याला चहा पाजायची, त्याला जेवण द्यायची. आपण निवड दाखवतो नाही देवा, ठेवतो तुकडा म्हणून ठेवतो. आपली अख्खी भाकरी आपण खातो, पण तुकडा तरी म्हणून ठेवतो. तशी ती दररोज ती सेवा करायची. मोकळ्या वेळात आपण त्याचा हातपाय दाबत. 1 2 दिवस 4 दिवस 5 दिवस 6 दिवस गेले. एवढं लक्षात राहू दे की ह्या गोपी गर्गाचार्यानं गोष्ट सांगतात. आणि असं 5-6 दिवस झाल्यानंतर 7व्या दिवशी काय झालं? दरवाजावर आवाज आला आणि त्यावेळेला नेमकी ती आपल्या नवऱ्याची पाय दाबत होती. तर तिला वाटलं कोण आहे काय? ती नवऱ्याची सेवा करत होती, पण कुठल्या नवऱ्याची? चिखलावर ध्यान ठेवा. चिखलाच्या नवऱ्याची सेवा करत होती, पण ती काय म्हणून सेवा करत होती? आपला पती म्हणून सेवा करत होती. आणि दरवाजा वाजला, ठक 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 आवाज आला. तिने आतच आवाज दिला, कोण आहे? अगं म्हणले मी तुझा नवरा आहे. त्या गोपी विचारतात गर्गाचार्याला, गर्गाचार्य माझ्या नवऱ्याला करून दिला हा चिखलाचा पुतळा माझा नवरा आहे आणि बाहेर पण माझा नवरा आलेला आहे. आता तुम्ही सांगा गर्गाचार्य, आम्ही आता ह्याचा धर्म मोडेल, ह्या चिखलाच्या पुतळ्याची मी सेवा करते, माझा नवरा बाहेर आलेला आहे, खरा पती माझा बाहेर आलेला आहे, आता मी ह्याची सेवा करायची का सेवेचा धर्म बंद करून खऱ्या नवऱ्यासाठी दरवाजा उघडायचा? काय काय करायचं असेल? काय धर्म सांगत असेल बरं? तुमच्या मनाला काय वाटतंय? महिला मंडळ काय वाटतं तुमच्या मनाला? चिखलाच्या देवाची सेवा करायची का नवऱ्यासाठी दार उघडायचं? ती गर्गाचार्याला गवळणी उलट विचारतात, काय करायचं गर्गाचार्य? गर्गाचार्याने सांगितलं, चिखलाचा गोळा आहे, चिखलाचा नवरा करून दिला, हा तात्पुरता असतो, त्याला तिथंच ठेवायचं. जर आपला खरा नवरा असेल तर दरवाजा उघडायचं. आणि मग गवळणीने सांगितलं, गर्गाचार्य आम्ही तेच करतोय. काय करतोय? हा चिखलाचा हाडा मासाचा आहे ना, आम्हाला करून दिलेला आमच्या आई बाप्पानी, हा चिखलाचाच आहे ना. कुणी करून दिला? ब्रह्मदेवानं मडकी घडवली ना आपली, फुलाल हाडाचा, बापचा हाडाचा, अखंड घडवितो. ब्रह्मदेवानं तुम्ही आम्हाला घडवले, त्याच्या कारखान्यात झालेली मडकी आहे ती चिखलाचा हाडा मासाचा लग्न लावलेला आमचा नवरा आम्ही तिथंच ठेवतोय. आणि विश्वाचा मालक आहे भगवान श्रीकृष्ण, तो देव आमचा, त्याच्यासाठी आम्ही तिकडे पडतोय. असू द्या. आणि हा महाशिवरात्रीचा पर्व आहे. त्या महाशिवरात्रीच्या पर्वात जेवढी सेवा कराल, जेवढं नाम यज्ञ कराल, जेवढी जागरण कराल, जेवढं भजन कराल, जेवढं अन्नदान कराल, जेवढं गोदान कराल, जेवढं सुवर्णदान, जेवढं वस्तू, जे जे करता येईल आजच्या रात्रीला ते करायचं असतं.
त्याचं शास्त्र असं सांगतंय, आजच्या दिवशी केलेलं पुण्य हे 100 पटीने जास्त असतं दररोजच्या पुण्यापेक्षा. म्हणून आजची महाशिवरात्री आणि एक दिवसाचा नामयज्ञासाठी मला अक्कांनी पाचारण केलं. अक्कांच्या चरणात मस्तक होतो. त्यांचे आज 2 भाव आहेत, पण एक भाव तरी महिन्यात पण हजर आहे. म्हणजे भाऊ बहिणीच्या लाडक्या बहिणीच्या पाठीमाग आहे. 2 नसुद्या नसले तर अक्का, एक भाव आहे ना, कुणीतरी भाव आपल्या पाठीवर असतात. आता ते बाकी तुम्ही काय कंसातलं काय कोणाचं काय बोलायचं नाही. आणि मग त्यांचे बंधुराज सुद्धा या ठिकाणी हजर आहेत, त्यांच्या मुली हजर आहेत. आणि मी हे सांगत होतो तुम्हाला, कुठून बाजूला गेलो होतो, महाशिवरात्रीचं पर्व अक्काने साधलं. अक्काने काय साधलंय, आपल्या पतीची पुण्यतिथी. आणि आज पर्व काय त्यांच्या पतीचा. आज वैकुंठवासी अप्पासाहेब निवृत्ती आयवळे यांना जवळजवळ जाऊन किती वर्ष झालं, 9 वर्ष झालं. पण चित्तात ते सदैव त्यांच्या स्मरणात आहेत. रात्रंदिवस भजनात असतात, रात्रंदिवस चांगल्या कामात असतात, पुण्याचं कर्म करत असतात. म्हणून देवाला आणि त्यांच्या पतीला वाटलं असेल, ही जी इच्छा एकदा पूर्ण करून टाकावी. शिवरात्रीला गेलो, शिवरात्रीच भजन. पण भजन तरी काय करायचं आहे का, पुण्यस्मरणाला भजन, वास्तुशांतीला भजन, 13वीला भजन, भजन हुडकून आणावं लागतं. हे का करायचं भजन, गौतम पाटील नाही चालणार का पुण्यस्मरणाला, जागरण गोंधळ ऑर्केस्ट्रा का करायचं, पुण्यस्मरणाला भजन. त्याचं कारण सांगतो, पुंडलिकाने काय केलं, भजनच केलं. आपल्या आई वडिलांची सेवा केली, भजन. सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नामात, हे नामस्मरण, देवाचं नामस्मरण केलं का सगळी पाप निघून जातात. जळतील पापे आपली पाप जावं म्हणून. काशीला गेले का पुण्यात, नाही गेलं. जरी गेलं असेल नर्मदा परिक्रमा, काशी नर्मदात आंघोळ केली असेल, काशीत आंघोळ केली असेल, पाप जातात. काशीत आंघोळ केल्यानंतर गंगा माईच्या नदीत. पण कोणती पाप जातात आहे का, कळत न कळत घडलेली जी पाप आहे ती ना, ती काशीत आंघोळ केल्यावर जातात. जाणून बुजून नाही, जाणून बुजून आईला घरी बोलून घ्यायची, सासूला का वरवळ आश्रमात ठेवायची, ती पाप जात नाहीत काशीला गेल्यावर. पण आपण जाणून बुजून केलेली सुद्धा पाप जातात. कधी, नामस्मरण. तुकाराम महाराज म्हणतात, जळतील पापे जन्मांतरीचे, नामच कीर्तन साधन पैसपे. तुम्ही नामस्मरणाचा जप केला ना, रात्रंदिवस तुमच्या मुखात नाम आलं ना, पांडुरंगाचं नाम आलं, भजन केलं, तुम्ही नामस्मरण केला, जप केला, तर जाणून बुजून केलेली पाप सुद्धा जातील. नवने जळतील म्हणतात, निघून जाय. निघून गेलेली परत येते नांदायला. भांडणं होऊन गेली का नाही, 4 मासांनी परत येते. पण जळाल्यावर कुठं येईल माघारी, जाळून टाकले. जायव माझ्या पुढे मी जाळून टाकतो, आता येईल कधी नांदायला. आणि निघून गेलेली 4 दिवसात जाऊ दे, आपलाच नाव आहे. महाराज म्हणतात, न कळत केलेली पाप जातात. गंगेत, यमुनेत, सरस्वतीत, चंद्रभागेत, नर्मदेत. पण केलेली सुद्धा पाप तिथं जात नाहीत जाणून बुजून. पण जाणून बुजून केलेली सुद्धा पाप जातात. हरीचं नामस्मरण, नामस्मरण जर सतत केलं ना, रात्रंदिवस हरीचं नाम केलं ना, तर ती पाप जातात. आणि म्हणून आजच्या रात्रीला नामस्मरण करायचं, भजन करायचं, कीर्तन करायचं. म्हणून ही महाशिवरात्री आजच्या या दिवशी सुंदर अशी टाळकऱ्यांची साथ आहे. दिग्रज, बरोबर का, दिग्रजची भजन तुमच्या सर्वांच्या चरणात मस्तक होतो. विनेकरांच्या बाबाच्या चरणात मस्तक होतो, आमच्या आकाच्या चरणात मस्तक होतो. आईवळे सर्व कुटुंबाच्या चरणात नतमस्तक होतो. आमच्या आईवळे कुटुंबातून गेलेले 9 वर्ष झालेले आमचे अप्पासाहेब निवृत्ती कांबळे, त्यांच्या आज दिवंगत आत्म्याला शांती लाभावी म्हणून केलेला 1 दिवसाचा नामयज्ञ अट्टहास त्यांच्या पवित्र आत्म्याला सद्गती लाभावी अशा आपण सर्वांच्या वतीने प्रार्थना करूया. आणि अभंगाच्या पदापाठाच्या चिंतनाला सुरुवात करूया. शिव भोळा चक्रवर्ती. शिव किती भोळा आहे, शंकर किती भोळ दैवत आहे. अहो सहज एखाद्यानं आराधना केली, प्रसन्न झाले की तथास्तु म्हणते, किती भोळा, किती भोळा.
2 दृष्टांत सांगतो तुम्हाला परत घेऊन जातो अभंगाच्या दुसऱ्या चरणात. इतका देव भोळा एक नाही तो देव, त्याला फक्त भक्तीचा आवड. भक्ती केलेली केली की तो प्रसन्न, भक्ती केलेली केली की तो प्रसन्न. रावणानं काय केलं एकदा? सगळ्यात शंकराचा आवडता लाडका आणि एकनिष्ठ भक्त फक्त रावण. जगात त्यासारखा रावण आपण म्हणतो काय रावणासारखा, पण रावणासारखी भक्ती कोणाची नव्हती महाराज, आणि रावणासारखी संपत्ती कोणाची नव्हती. रावणाच्या घरी काय काय होतं तुम्हाला सांगू का? 1 कोटी घर फक्त पाषाणाची. किती? 1 कोटी. 1 कोटी विटाची, 5 कोटी काश्याची आणि तांब्याची. कोटी म्हणतोय मी, 1-2 गो, 5 कोटी काश्याची आणि तांब्याची आणि 7 कोटी शुद्ध कांचनाची, म्हणजे सोन्याची 7 कोटी घरं होती. बरं, एखाद्याकडे संपत्ती असते, संतती आहे का? त्याकडे संतती किती होती? 1 लाख मुलं आणि 1.25 लाख नातू. खासदार आका निवडून आला असतं त्याच्यात. पण संतती कशामुळे झाली? किती बायका किती होती? 1-2 बायका एवढी पोरं होतात का? 80,000 बायका. किती बायका? 80,000. बाळक पण करायला सटीला ठेवलं होतं. सटी माहिती आहे ना, 5व्या दिवशी आपल्या मुलाला लिहिली ती. आता आपली सटी कुठे? ती दवाखान्यातच पोरं 12 दिवस. झालं तर महिनाभर डॉक्टर तिकडच. सटवी नाही काय नाही, पोराला समोर दिसती नर्स पांढऱ्या कपड्यातली, चष्मा, कागद, पेन, गोळ्यानं औषधा. दवाखान्यातच पोरग मरते. संपत्ती किती होती? 80,000 बायका, 1 लाख मुलं, 1.25 लाख नातू. रावणाची संपत्ती एवढी, संतती एवढी होती, संपत्ती एवढी होती, 5 कोटी शुद्ध कांचनाची घरं होती. हे सोडून द्या, एखाद्याकडे संतती असते, संपत्ती असतात, वैभव किती होतं, श्रद्धा किती होती, भक्ती किती होती. जे शंकराचं पांडव स्तोत्र घेते रावणानं नेले. बरोबर का बाबा? शास्त्र वाचूनच कीर्तन सांगतो, असं काय अर्थबद्ध करून सांगा. रावणानं जे शंकराचं पांडव स्तोत्र आता पण वाचतो ते रावणानं लिहिले. रावण रचित आहे ते, आणि त्याची शंकरावर एवढी भक्ती होती, दररोज पिंडीवर 1000 कमलाची फुलं वाहत होता. कोण? शंकर. एक दिवशी 1 कमल पडलं, कमी पडलं, रावणाला 10 तोंड होती. तो इतिहास वेगळा पण सांगतो तुम्हाला, माहिती असा. रावणाला 10 तोंड होती, 1 कमळ कमी पडला म्हणून आपलं स्वतःचं 10वं शिर कापला आणि त्या पिंडीवर. एवढा श्रद्धा होती देवावर, शंकरावर. आणि अशा रावणाला तो भगवान शंकर प्रसन्न झाला. कसा प्रसन्न झाला? काय झालं? रावणाचा सावत्र भाव कुबेर, मला शास्त्र पण माहिती असतो. ती सगळी जी संपत्ती आहे ना, कधी तुम्ही शाळेत गाणं वगैरे ऐकलं असेल तर बघा, कुबेराचं धन माझ्या शेतात घावलं, असं काय काय ठिकाणी कविता आहेत पाहिजे. हे सगळं धन संपदा सोनं लाणं हे सगळं कुबेराचं. म्हणून आपण तिथं जाऊन अंगठी, केस, अमुक तमुक देतो. कुठं? बालाजीला. हे सगळं कुबेराचं आहे. लंका ही कुबेराची आहे. सोन्याची लंका होती ती कुबेराची आहे. सोन्याची लंका ही कुबेराची होती. रावणाची कशी झाली सांगतो तुम्हाला. रावण एकमेव शंकराचा आवडता भक्त. काय झालं? त्या कुबेराचा गुरु पहिला शंकर, शंकराचा पहिला शिष्य पट शिष्य. शंकरानं पहिलं ज्ञान कोणाला? पार्वती आई साहेब सुद्धा नाही. सांगणार आहे पार्वती आई साहेबांना कसं ज्ञान दिलं, लग्न कसं झालं त्यांचं, सगळा इतिहास सांगूनच कीर्तन बंद करणं. आपल्याला जागायचंच आहे ना आज रात्र. आमची दररोज आहे, तुमचा आजच्या दिवशीच आहे. तो भगवान शंकराचा एकमेव शिष्य कुबेर होता. कुबेर हा रावणाचा सावत्र भाव होता. आणि ह्या रावणाच्या सावत्र भावानं कुबेरानं शंकरला आपल्याला गुरुदक्षिणा काहीतरी द्यावं, म्हणजे महादेवाला, माझे गुरुजी आहेत, महादेवाला काहीतरी द्यावं म्हणून त्याने सोन्याची लंका महादेवाला दिली. पार्वती आई साहेबांना कळली. आता एखाद्या बाय माणसाला एवढं दिले, आपल्या नवऱ्याला एवढं मिळालं, पुढे ठेवलंय, आणा पुढे लगेच चला. पार्वती आई साहेबांना माहित झालं. पार्वती आई साहेबांना काय होय, आपल्याला तर लंकेत जायचं, किती दिवस स्मशानात कैलासात राहायचं. बरं, मला तसं तर तसं. गोळ महादेव निघाले, कुठं? लंकेला निघाले. पण म्हणजे इथं कसं राहायचं? वास्तुशांती केल्याशिवाय घराची पूजा केली पाहिजे ना. सोन्याची लंका आहे, दिली कुबेरानं, पण वास्तुशांती केली पाहिजे. मग वास्तुशांती करायची. पार्वती आई साहेब आता ब्राह्मण काका कुणाला आणायचं? ब्रह्मदेव ब्राह्मण काका होते रावणाचे. मग रावणानं सांगितलं ब्रह्मदेवाला. शंकरानं सांगितलं आपण ब्रह्मदेवाला आणू, ब्राह्मण आहेत. ब्रह्मदेवानं सांगितलं माझ्या पुत्राला नाही. कुणाला? माझ्या पुत्राला नाही. त्यानं सांगितलं माझ्या पुत्राला नाही. त्यानं सांगितलं माझ्या पुत्राला. ब्रह्मदेवाची 4थी अवलाद म्हणजे रावण आहे. विठाला रावणाच्या वडिलांचं नाव ऋषी असं आहे. रावण राक्षस का झाला त्याचा इतिहास वेगळा, त्यासाठी स्वतंत्र कीर्तन होईल. ही रावणाची परंपरा ब्रह्मदेवाचा आहे, ब्रह्मदेवापासून आली. आणि मग त्या शंकरानं रावणाला बोलवलं, पूजा अर्चा सगळं झालं. आणि आता आरती करायची. आपली आरती असते ना, पूजा सत्यनारायण झाल्या, आरती करायसाठी पार्वती आई साहेब माचीसच विसरल्या. त्या गारगुट्या 2 आणायच्या असत्या पेटवायच्या, त्या गारगुट्याच विसरल्या, घरी ठेवल्या. त्या आणायला गेलं. शंकर महाराज म्हणले रावणा
सुंदर पूजा केली, सुंदर मंत्र वगैरे म्हणले, मंगलाष्टिका चांगली झाली. आता तुला दक्षिणा काय देऊ? म्हणला बघा दक्षिणा मी मागेल, पण मागेल ते द्याल का? हो म्हणला मागेल ते द्या. आता भोळं दैवत आपल्याला भोळा शिव सांगायचा आहे. मागेल ते दक्षिणा. म्हणला आधी वचन द्या. रावण म्हणला वचन द्या. हो दिलं वचन. संकल्प सोडा. पाणी घेतलं, संकल्प सोडला. आपण संकल्प पाळत नाही ठीक, पण ते ऋषी मुनी जपी तपी सर्व देवादिदेव शंकर महादेव होते ते, त्यांनी संकल्प सोडला. रावणाला सांगितलं काय मागायचं ते माग. काय नाही म्हणलं, आता या वास्तू झाली ना घराची सोन्याची लंकेची, तीच माझ्या नावा करून का त्याचा 7-12. कळतंय का माझं बोलणं तुम्हाला? जी सोन्याच्या लंका घेतली होती कुबेरानं महादेवाला दिली होती, तिथं पार्वती आई साहेब आल्या होत्या त्या घरात राहण्यासाठी, सोन्याच्या घरात. त्या घराची वास्तुशांती केली आणि त्या रावणानं दक्षिणा म्हणूनच ती मागितली. तथास्तु म्हणले कोण? भगवान शंकर डोळ दैवत. आणि ती दिली. पार्वती आई साहेब आली, आरती करणार तेवढ्यात म्हणजे चला कुठं आपल्या काय रसत का ही 7-12 यांचा झाला रावणाच्या नावानं. डोळ दैवत आहे, दिलं. परत माघारी नाही. हे तुला मी 1 गुंठा दिला होता ना, आता ते तुझ्या नावावर झालं नाही, पैसे दिले नाही, माग असली आपली महादेवाची आवडत नव्हती तशी. महादेवाची रावणाला दिली. पार्वती आई साहेब असं कसं केलं? किती दिवसांना आपल्याला दिली तुमच्या शिष्याने एकमेवान, आणि तो पण म्हणला माझा शिष्यच आहे, त्यानं मागितली त्याला मी काय करू? मी तथास्तु म्हणलो, संपलं. पार्वती आई साहेबाला लय राग आला. माझी सोन्याची लंका फसवून घेतली माझ्या भोळ्या शंकराकडे. एक दिवस या लंकेवर मीच राज्य करणार. कोण म्हणली? रावणाला पचून देणार नाही म्हणली लंका, ही जाळून टाकील, पण रावणाला पचून देणार नाही. मग आता मारुती राय कोणाचा अवतार आहे? हा काय प्रमाण? काय प्रमाण सांगा. हा असं सांगायचं. मी पुराव्याशिवाय पण बोलणार माणूस आहे किंवा माऊलीची ओवी सांगतो. माऊली माऊली डोबा डोबा. मारुतीराय शंकराचे अवतार आहेत, ज्यांनी आईच्या मारुतीचा जन्म तुम्हाला माहित असेल. आता ती जन्माची कहाणी फार वेगळी आहे, पण मारुती हे शंकराचे अवतार आहेत. हे माऊली वैष्णव ज्ञानोबा आपल्या ज्ञानेश्वरी सांगतात. ध्वजस्तंभावरी साक्षात मूर्तिमंत शंकरू, म्हणजे हे शंकराचा अवतार त्यात माऊलीने कबूल केलं. मग तुम्ही आम्ही काय कबूल करू? आणि मग त्या पार्वती साहेबाला राग आला. पार्वती साहेबांना सांगितलं मला रावणा तू खपून दिली नाही, तुला पण. मग जिथं जिथं शंकर असतात तिथे तिथं ती पार्वती असते. आता ज्ञानदेव बसले तर आतमध्ये, पण पुढं पिंपळ आहे. कशाचा? सोन्याचा पिंपळ आहे. जयाच्या द्वारी सोन्याचा पिंपळ, म्हणजे ते पिंपळ आहे ती लक्ष्मी आहे. सोन्याचा पिंपळात म्हणतो ती लक्ष्मी आहे. तसं मारुती रायाजवळ सुद्धा शंकर आहे, तर ती पार्वती त्याच्याजवळ असते. आपल्या शेवटचे प्रमाण माहिती ना 18व्या अध्यायातलं काय? संत तेथे विवेक, चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका आणि संत तेथे विवेक. जिथं आपण आपला पती आहे तिथं आपली पत्नी असतीच. सत्यनारायण पूजेला बघा हात लावून बसतील का? फक्त नुसत्या हातावर आपल्याला ते आपल्या अर्धांगी नाही कळत. त्या मारुती सुद्धा शंकराचा अवतार आहे. त्या मारुतीत सुद्धा पार्वती आहे, पण ती पार्वती शेपटीच्या रूपाने आहे. कुठं आहे? शेपटीच्या रूपाने. त्या पार्वती साहेबांनी त्याला लंका पचून दिल्या. माझ्याकडं पचून घेतली मायनावऱ्याकडं. मग आता तुला तरी कशी? मग लंका चाळली कुणी? मारुतीने का शेपटीनं? त्याला पचून दिली का? एवढं भोळं दैवत, आपल्याला भोळं दैवत सांगायचं. त्याला देऊन टाकली म्हणजे ती लंका त्याला दिली. एवढं शंकराचं दैवत भोळं आहे. हे सोडून द्या. त्या भस्मासुराला सांगितलं तर दररोज माझ्या अंगाला काय लावायची? राख लावायची स्मशानाची. आधी माणसं मारायची बंद झाली. राख कुठं मिळेल ना. त्या भस्मासुराने विचारलं देवा राखच मिळत नाही, कुठं माणूसच मरण आहे. मग त्याला सांगितलं तुझ्याच्या डोक्यात हात ठेवची, ती माणूस जळून खाकोय, त्याची राख मला आणली. त्यानं 1-2-4 महिने हा प्रयोग राबवला, पण त्याच्या डोक्यात त्याला पार्वती आई साहेब एवढ्या सुंदर देखणी आहेत, त्याची वासनाच बदली झाली. त्याला कृतज्ञ म्हणायचं. कृतज्ञ मला पार्वती आई साहेब जर आपल्याला मिळवायचं झालं तर काय करावं लागेल? शंकरच्याच डोक्यात हात ठेवू ना म्हणला. त्याला जाळून टाकल्या. पार्वती आई साहेब आपली ते पुढचा इतिहास तुम्हाला सांगतो. त्यानं पार्वती आई साहेबासाठी त्या शंकराकडे मागणी केली. पार्वती आई साहेबांनी मला घेऊन टाकलं. देव मला वेळाच का काय, तू माझा शिष्य आहे आणि पार्वती आई साहेबाला मागतोय. नाही ना म्हणे द्यावंच लागल, नाही तर मी तुमच्या डोक्यावर हात ठेवून. आता डोक्यावर ठेवलं ना आपणच तर असतो उलेवर असतो दिलाय, आपली राखच होणार. त्याला कुठं माहिती ही देवा ती ब्रह्मदेवाकडे गेलं. अहो बघा माझ्या मागाला चढ झालाय भस्मासूर का म्हणते माझ्या डोक्यावर पार्वतीला माझ्या स्वाधीन करा. ब्रह्मदेव म्हणला की तुमची तुम्ही 7-12 त्यांच्या नावावर केलाय, तुमचं तुम्ही बघा. ब्रह्मदेवाकडे विष्णुदेवाकडे आले. विष्णुदेवाने जगाचा भार सोपवला. विष्णुदेवाला सांगितलं ठीक आहे त्याचा असा नाश होणार नाही. आणि मग विष्णुदेवानं मोहिनीचं रूप घेतलं आणि मोहिनी पार्वतीपेक्षा मोहिनी गोड दिसायला लागली म्हणून मोहिनीवर त्याची वासना गेली. आणि मोहिनीनं सांगितलं मी तुला वश होईल, पण मी जसं करते तसं. मला नाचायचा शोक आहे, मला नर्तिकेचा शोक आहे, मी नाचत तसं तू नाचायचं, तू जसं नाचलं तर मग मी तुझी वश होणार.
आणि मग तो भस्मासूर तसा नाचायला लागला. मग कमरेवर हात, मग छातीवर हात, मग खांद्यावर हात, करता करता कानावर, आणि असं करता करता डोक्यावर ठेवून त्या मोहिनीनं म्हणजे विष्णूनं, त्या मोहिनी रूपातल्या विष्णूनं डोक्यावर ठेवला. तसा भस्मासुराचा डोक्यावर ठेवला, तसा भस्मासुराचा काय झाला वध झाला. मला सांगायचा मुद्दा काय, हे भोळं देवाच्या भस्मासुराला तथास्तु म्हणलं, भस्मासुराला तथास्तु म्हणलं, रावणाला तथास्तु म्हणलं, म्हणजे हे किती दैवत भोळ आहे हे महाराज अभंगाच्या पहिल्या चार सांगतात. शिवभोळा चक्रवर्ती आणि त्याचे पाय माझे चित्ते. का का त्याचे पाय आपल्या चित्तात ठेवायचे, का आपल्या हृदयात त्याचे पाय ठेवायचे? कारण ते भोळं दैवत आहे आणि त्याला त्या भोळ्या दैवताला तथास्तु म्हणायची कारण त्याचे पाय जर आपल्या चित्तात असेल तर सर्वच वरदहस्त आपल्याला प्राप्त होतील ना, आपली सर्व दुःख निवारण होतील ना. म्हणून नाथबाबा म्हणतात शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझ्या चित्ती. बरं, माझ्या चित्तात पाय ठेवायचा आहे, नुसतं पाय ठेवून चालेल का? देवाची मूर्ती आणली किंवा देवाच्या घरात टाक करून आणला आणि बांधला गळ्यात, त्याला कधी पाणी घालायचं नाही, त्याचं कधी नाव घ्यायचं नाही, त्याला कधी पुजायचं नाही, त्याला कधी हळद नाही, कुंकू नाही, भांडण नाही, काय नाही, नुसता गळ्यात टाक बांधलाय, काय उपयोग आहे? त्याचं काहीतरी फल हार पुष्पानं कशाने तरी पूजा केली पाहिजे ना. फलम पुष्पम तोयम, हे नवविधा भक्तीपैकी एखादी तरी भक्ती झाली पाहिजे. काहीच करत नाही कधी. पण आपण जर त्याची भक्ती केली, बाकीच्या साधनं जाऊ द्या, नवविधा भक्ती आहे, पण आपण बाकीच्या साधनानं जाऊ द्या, पण आपण जर वाचन त्याची भक्ती केली तर काय होतं? महाराज अभंगाच्या दुसऱ्या शिवनाम दयान बाधे क्रोध काम. अशा भोळ्या शंकर ज्याच्यावर प्रसन्न होईल त्याला तथास्तु म्हणाल. कोणाला पण वरद असतात म्हणून त्याला भोळं म्हणतंय, पण त्याचा जर नामाचा जर जप केला तर महाराज त्याची फलश्रुती सांगतात. वाचे वदिता शिवनाम दयान बाधे क्रोध काम. आपण आदिदैवत जे आपण देवाची नामस्मरण घेतो त्यांचं फलश्रुती वेगळी आहे आणि शंकराची फलश्रुती वेगळी आहे. शंकराचं नाव जरी नाही घेतलं
तरी ते दैवत प्रसन्न होतं. शंकरला 3 गोष्टीची आवड आहे. कशा कशाची आवड आहे? आपण का म्हणतो ना कधी कधी आपण, आवड तुला बेलाची. सगळं तुम्हाला माहिती आहे, मग मला कशा आवड तुला बेलाच्या कशाची? दाखादाराची, बेलाची. आणि दुसरी शंकरला आवड आहे फक्त पाण्याची. गंगा वाहे शिरी, त्यांनी जटातून गंगा काढली ना, फक्त नुसतं बेल बल व पत्र आणि नुसतं पाणी जरी पिंडी आपण दर सोमवारी टाकलं ना, तरी आपल्या मनातल्या पूर्ण कामना पूर्ण होतात महाराज. नुसतं पाणी, हीच त्याची पूजा, हेच त्याचं वाचे वरनाम. वाचे वरी नाम म्हणजे काय? आपण तोंडानं आपण शंकराचा जप करू नका, शिव 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 शिव. कारण शिवानं शास्त्रात, ह्या शिव व्याख्याला किंवा वेदाने या शास्त्रात शिव नाम जपाला काय दिलेलं आहे? दुरंगती, म्हणजे त्याला काय म्हणलेलं आहे? प्रमाण काय केलंय? खोटं म्हणलं तर चाललं, असं खोटं प्रमाण मानले शास्त्र. का? शिवनामाचा कधी जप करायचा नसतो. तर त्या नामाला काय आवडतं? शिवाला काय आवडतं? तर बेल आणि पान, म्हणून त्याच्या नामाचा जप करायचा, पाण्याचा जप करायचा. बल्बपत्र दर सोमवारी तुम्ही पाणी घेऊन जावा आणि 1-3 किंवा 1 बल्बपत्र किंवा बेलाचं पान देवाला व्हा आणि नुसतं 1 10 सोडा, अभिषेक करा. एका तांब्याचीच अभिषेक करा देवाला. ते देवाला मान्य का? तसा इतिहास फार मोठा आहे, ते सांगणार नाही तुम्हाला. त्याच्यातून गंगा निर्माण झाली, त्यामुळे देवाला पाणी, आपण पाणी वाहिलेलं आणि बेलाचं पान वाहिलं. ही बेलाचं पानच का वाहिलं त्याचं आता थोडंसं कारण सांगतो आणि मग आपण समारोप करू. विठाला सोमदत्त नावाचा राजा होता. लक्ष देऊन ऐका कीर्तन. सोमदत्त नावाचा राजा होता. त्याच्याकडनं काहीतरी पाप घडलं म्हणून त्याला ऋषीने शाप दिला. आपल्या ब्रह्मदेवाने त्याला शाप दिला. काय शाप दिला? सोमदत्त नावाचा. आणि त्याला 2 राण्या होत्या, एक आवडती एक नावडती. सांगतात ना कथा, त्या सोमदत्त नावाला 2 राण्या होत्या. त्याच्याकडनं काहीतरी चुकी घडली असेल आणि ती एकटीची चुकी नाही, त्या 2 बायकांची पण चुकी घडली म्हणून त्याला शाप दिला. तू मृत्यू लोकात हरी होऊन पडशील. काय होऊन? हरी. मग त्यानं उशाप मागितल्यानंतर सांगितलं, ज्यावेळेला तुझ्या कुठं काहीतरी सत्कर्म पुण्यकर्म होईल त्यावेळेला तुझा उद्धार काय होईल? त्यावेळेला स्वतः मी तुला न्यायला येईल, विमान घेऊन येईल. असं कुणी सांगितलं? ब्रह्मदेवाने सांगितलं, शंकराने सांगितलं, विष्णूने सांगितलं. तिघांनी शाप दिला. सोमदत्त नावाचा राजा होता. उद्धाराचं साधन सांगताना सोमदत्ताने सांगितलं, माझं एक ठीक आहे, पण या राण्याचं काय? त्यांना पण तुझ्या बरोबर पाठवलं. मग ते नर म्हणून हरिणी होतील तू सोमदत्त राजा, आणि ह्या 2 तुझ्या पत्नी मादी म्हणून हरण होतील. आणि त्या लोकात हरिण सोमदत्त नावाचा राजा झाला आणि त्याच्या 2 पत्नी आवडती काय झाल्या? माद्या झाल्या. आणि त्यांना त्याच्यापासून सोमदत्त नावाच्या राजाला हरिण नावाचा नर झाला. म्हणजे हरिण नावाचा नर होऊन तो मृत्यू लोकात आला आणि त्याच्या 2 पत्न्या, त्याच्या पत्न्या म्हणजे हरिणी म्हणून आल्या. त्या एका हरणीला, एका बायकोला किंवा एका पत्नीला 2 पिल्लं झाली, 2 पाडसं झाली आणि एका हरणीच्या पोटात गर्भ होता. लक्ष देऊन कथा ऐका, ती कथा कोण सांगणार नाही तुम्हाला, युट्यूबला पण तुम्हाला ऐकायला भेटणार. आणि एका हरणीच्या पोटात गर्भ होता की त्याच्या शापामुळे त्यांना भोगायला आलेलं त्यांचं काय? पापाचं कर्म होतं. एका गंधर्व होता, ब्रह्मसभेत एका गंधर्वानं चूक केली म्हणून त्या गंधर्वाला सांगितलं, तू काय होशील? मृत्यू लोकात भिल्ल होतील. भिल्ल काय होशील? भिल्ल होते आणि शिकार करत फिरशील. आणि तो भिल्ल पण मृत्यू लोकात आला. एक दिवस महाशिवरात्रीचा होता. कशाचा दिवस होता? महाशिवरात्रीचा. आणि त्या भिल्लाचा उदरनिर्वाह सगळा कशावर होता? शिकार करायची ना, आपल्या बायका पोरांना घेऊन जाणार. दिवसभर त्या भिल्लाला शिकार मिळाला नाही मला, दिवसभर शिकार मिळाला. पण मला घरी जाऊ काय, बायका पोरं खातील काय? तेव्हा काय मांस शिजून खायचं, मासच खायचं, असं ती भिल्ल पारधी होता. आणि तो दिवसभर थांबला, शिकार मिळाला नाही म्हणून एका तळ्याच्या काठाला रात्रीचा महाशिवरात्री दिवशी एका झाडावर बसला. त्या झाडाच्या आडनं त्या तळ्यावर कुणी पाणी प्यायला एखादं सावज येते का, हरिण येते का, ससा येते का, कोण येते का, आणि तो बांध धरून बरोबर बसला होता. ती पानं त्याला आडवी यायची. एक ढाळी पडली की दुसरी ढाळी आडवी यायची, दुसरी ढाळी. तो काय करायचं? एक पान तोडायचं आणि खाली टाकायचं, एक पान तोडायचं आणि खाली टाकायचं. कोण? किंवा भिल्ल. असं करता करता त्यानं अख्खं झाड खाली गेलं आणि तिथं स्वयंभू पिंड होती शंकराची. खाली जिथं तिथं पत्र पडत होतं ना, तिथं स्वयंभू पत्र होतं, पिंड होती देवाची, शंकराची. जवळजवळ 1 लक्ष बेलपत्र त्या पिंडीवर पडलं महाराज. आणि 1 लक्ष पत्र पडलं ना, इंद्राला सुद्धा भीती पडली. काय? एखाद्यानं जप केला, बळीराजाचं माहिती आहे ना तुम्हाला, बळीराजाने यज्ञ केला, त्याचा यज्ञ जर पूर्ण झाला असता तर त्याने इंद्रपद घेतलं असतं. म्हणून विष्णूनं रूप वामनाचं घेतलं आणि बळीराजाच्या यज्ञात आडकाठी आणलं. इंद्राला, ब्रह्माला, महादेवाला कोड पडलं, कोण आहे एवढा महाशिवरात्री दिवशी 1 लाख बोलवपत्र मला वाहिलं. तिथं कळलं मला काय असत. आणि त्या शंकरानं काय केलं? आपले 2 दूत पाठवले, जा म्हणे जो कोणी असेल त्याला काय करा,
त्याला शोधा आणि त्याला आपल्या इथं आणून उभं करा. आणि त्याला 2 ते पाठवले दूत आणि दूताला पाठवल्यानंतर इकडं असा चमत्कार झाला. तिची हरिण, नर हरिण ती रात्रीची पाण्यावर आली. रात्रीचा पाण्यावर तो हरिण आला, पाणी पिणार तेवढ्यात हा भात सोडणार तेवढ्यात तिचे दूत आले तिथे आणि त्यानं सांगितलं, शंकर महादेव तुझ्यावर प्रसन्न आहेत. कोणाला सांगितलं? त्या भिल्लाला. साक्षात ते 2 दूत त्याच्या झाडावर उभा होता. त्यानं झाडाची सगळं पानं पाडली होती. ते बेलाचं झाड होतं, बेलाची पानं त्या स्वयंपिंडीवर पडत होती. शंकर महादेव प्रसन्न झाले. त्याला सांगितलं, 2 दूताला पाठवलं, शंकर महादेव प्रसन्न आहेत, तुला काय मागायचं ते मागून घे. त्यानं सांगितलं, काय नको माझ्या जीवनात. देव द्याला आराम पदर नाही घाल. लोक देवाला काय जाऊन मागतो. देवानं आपल्याला काहीतरी मागतो तर आपण काहीतरी चांगलं, त्याला काय शिकार सोडून काय. भगवान एकदा डोंगरावर बसलेल्या एका शंकर भक्ताला प्रसन्न झाला. घरून तंबाखू नेलेली पण चुन्याची डबी नेली नव्हती. पाणी पिणी पिलं, जेवण केलं, जनावर डोंगरावर सोडून दिली आणि तंबाखूची पुडी खाल्ली. जेवल्यावर तंबाखूची पुडी खाल्ली, तंबाखूचा तोटा असा टाकला आणि चुन्याची डबी खिशात काय गेली. चुन्याची डबी कुठे आहे खिशात? चुन्याची डबी नाही आणि काय म्हणते, एकरभर राम 2-3 एकर फिरला कशासाठी? तर लय वाईट असतं चुन्यासाठी. कुठं अख्ख्या माळाला चिट्टी पाखरून आणि मग एका काळा दगडावर जाऊन बसला आणि देवा दर सोमवारी तुझ्या पूजा करतो, रुद्राक्षाची माळा जपते आणि हे काय माझ्यावर संकट आणलं. आता चुना मिळणं म्हणजे हे संकट आहे. देवाला हाक मारली अशी, हे देवा अरे कुठं बसलायस मला? साक्षात शंकर महादेव पार्वती समोर आला. हाक म्हणला, तुला काय मागायचंय? आता त्यानं काय मागितलं काय नाही सांगलं. त्यात कीर्तन संपत सगळं का सांगू. विठ्ठला पळून मग आपण हे सांगायला लागलो. हार्म जाते पळून हार्माचं सांगतो. त्यानं शंकराला काय मागितलं सांगू. तुमची इच्छा आहे का बसायची ऐकायची? सांगू ना त्या काय का विठाला. शंकर प्रसन्न झाला. देव म्हणलं, काय काय पाहिजे ते मागून घे, माझ्याकडे नको नको ते लोक मागतात. मला तू नसते काम आपला का तुझ्याच्याने होत. आणि माझ्याकडे नको नको ते येतात ऋषी मुनी सगळे साधक म्हणजे तुझ्याच्या. तू माझा भक्त आहे, काय पाहिजे ते सांग. इंद्रपद पाहिजे, मृत्यूलोक नको, स्वर्गलोक पाहिजे, काय पाहिजे? रंभा पाहिजे, वृक्ष पाहिजे, अमृत पाहिजे, काय पाहिजे? अमृत तरी मागावं नाही. काय पाहिजे? परीस पाहिजे का? लोकांना परीस होते, परीस देऊ का? ते मला ह्यातलं काहीच नको, ह्यातलं काहीच नको. मग पाहिजे तर काय? बघ मला तंबाखू हातात घेऊन जवळजवळ त्या शिवार फिरून काढलं. तंबाखूला जुना नाही, जुना महादेवाला. देवाला फक्त आहे आणि माझा भक्त आहे, माझं नावाचं जप करतो. देव म्हणलं ह्याला नाही द्यावं तर आपण देव कसला, आपण देव कसला. देवानं पण त्याला चुन्याची एक डबी दिली. हे घे म्हणला चुन्याची डबी ना शंकर पार्वतीने. देवानं त्याला डबी दिली, चुना आपला खाल्ला, ती डबी खिशात ठेवली. घरी आलं, डॉक्टरने सांगितलं तर तंबाखू बंद करा, चुना बंद करा. ती कपडे काढली, खुटीला अडकली, त्याला डबी तंबाखूची पुडी घेऊन द्यायचं देहात नाही. दुसऱ्या दिवशी बाकीची बायकोन हाकलून गेलं, ती गेलं राहणार. कुठं राहणार? बायकोनं कपडे चेक केला. ह्याला सवय असते कपडे चेक करायची, काय गावडी चिल्लर दिलं तर आपली. गेलं जशी कपडे चेक केली, तंबाखूचा तोटा आणि ती देवानं दिलेली डबी गावली. देवानं दिलेली डबी होती ना चुन्याची, देवानं दिली. आता हे विनोदाचा भाग आहे का. देवानं डबी दिलेली गावली. किरडीवाल्याला सुरात असते, किरडी आधी त्याची काढत असते बाय माणूस आणि आपण तिला पतीव्रता म्हणतो. किरडीवाल्याला किती वेळा सांगितलं तंबाखू खाऊ नको, तरी तंबाखू खाऊ, तंबाखूची पुडी फेकून दिली जातात. आणि ती डबी दिली ती का देवानं, ती अशी भितळा दंग दिशा आपण. आता त्या डबीचा एक गुणधर्म होता, ती देवानं दिलेली डबी होती. त्या डबीत सोन्याची अंगठी होती. कशाची अंगठी होती? सोना होता, सोन्याच्या खाली सोन्याची अंगठी होती. आणि त्या डबीचा गुणधर्म असा होता, एक अंगठी काढली की दुसरी अंगठी तयार. कशात? त्या डबीत. एक अंगठी काढली की दुसरी अंगठी तयार. देवानं दिलेली डबी आहे, देवाला कमी समजून जाऊ नका. महादेवाला त्या मला नवं, माझं बी नाव महादेव. तू पण ऐकतो नाही, पहिल्यांदाच कसं ऐकतो. तू माझ्याबरोबर असतो पण हा गोष्ट तुम्ही कधी सांगितलं नाही. ऐक तू तुझ्यासाठीच आहे खास. त्याला घ्या बाळाला तुम्ही आज बसून ऐकलं तर येतो माझा आवाज ऐकतो. लहान मुलं देवाघरची देवच असतात. लाडक्या बहिणीची डबी जशी भितळा आपटली तशी त्यातच सोन्याच्या एक तोळेच आहे का
5 तोळेची अंगठी सोन्याची. जशी अंगठी निघाली तशी बाया पळतच डबीकडे गेली. अंगठी निघाली म्हणजे डबीत अंगठी निघाली, त्या अंगठी जवळच ठेवली अशी पिशवी कंबरलाच लावली आणि डबीत गेली. तर दुसरी डबीत अंगठी तयारच आहे. परत ती अंगठी काढली, 2 ढाल्या ना पिशवी ठेवावत का गप्पा सवणार. परत डबीत बघितलं, परत तिसरी अंगठी तयारच आहे. झोपली नाही बाया रातभर लाडकी बाई. रातभर नुसत्या अंगठ्याच काढत बसली. कशाच्या अंगठ्या? तांबे पितळाच्या नवं देवाने दिलं डबीत त्यात अंगठ्याच पोत भरला अंगठ्यात. कसल्या अंगठ्यानं? रातभर झोपली नाही. नवरा आला म्हणजे तुम्ही मंदिरात जावा महादेवाच्या. त्याला माहिती होती महादेवाचा जप करतो. तिकडच कोंडू धरला जीव मला भजन म्हणा, काकडा करा, हरिपाठ करा, तिकडच बसा. सकाळी पहाटेची उठली, दुसरीच्यात खुरपाय रान घेतलं होतं दोघींनी. खुरपायचं कळतंय ना, दोघींनी उक्त रान घेतलं होतं खुरपायचं तिच्या मैत्रिणीने तिनं. ती गेली ती गावाला आणि हिचा इकडे संध्याकाळी पराक्रम. पोत भर अंगठ्या कशाच्या? पोत भरलं, सुतली टाच मारून शिवलं आणि टमटम चेक केली तिने. बाजारात जायला सकाळ उठून मसवडं बुधवार बाजार होता, बाजारात गेली, बुधगावच्या बाजारावर गेली आणि वांगी जशी पसरते ती का नाही अशा अंगठ्या पसरल्या आणि हळी द्यायला लागली. अंगठी घ्या, अंगठी सोन्याची अंगठी. बायला येडबीड लागले, सोन्याची अंगठी अशी वांगी हाताळली सारखी. मावशी कशाची अंगठ्या? सोन्याची. खात्री करा. सोनारला घेऊन आली लोक. मावशी किती अंगठी? 5,000ला. 5 तोळेची अंगठी 5,000ला. 1.5 लाख टन 5 लाख रुपये. एका काला जसं माहित होत झालं ही सोन्याची अंगठी असो माणसं पटाटा वांग्या भरट पडल्यासारखं अख्खं पोत संपलं. तिने पिशवी नव्हती नाही, मोठा पाठवाच नेला. जाताना टमटम करून गेले होता. 5,000 एका अंगठीचं. पोतभर अंगठ्या इकडे तिनं बाजारात. जाताना टमटम करून गेली ती, येताना फॅटनच आलं. फॅट आली मग आता पैसा थोडा आहे का 5,000 अंगठ्याचा त्या पोतभर अंगठ्याचा. एक 8 दिवसातच घराचा बंगला बिंगला सोनं दाणं घरात साखर नकोत पाळणा बांधला पाळणा तुला घेत बसतो. आणि ती शेजारीने आलीच गावाला गेली ती माहेरला सक्रातीला आणि ती आली पसरायला म्हणली जोऱ्यात खेळायला लागली. एवढा बंगला एवढं आणि ऐश्वर्य घरदार लोटायला झाडाला माणसं. आणि ती आली म्हणली पार्वती चल तेवढं आपलं पाटलाचं राहिलं तेवढं खुरपून घे. आणि म्हणली मी आता म्हणजे काय झालं काय दोघीने घेतलं काय झालं खुरपायचं. अगं म्हणली बघितलंच काय सोड चोकर माकर माझ्या घरात आहे तर नोकर चाकर कुत्र घेतलंय नवऱ्याने तिथं असलं गाडी गाडी नवऱ्याला 2 गाड्या नवऱ्याला घेऊन दिल्या. अगं पण म्हणली कशाने झालं एवढं मला तरी सांग. काय नाही म्हणली नवऱ्याला फक्त महादेवाच्या देवरात पाठव आणि त्यांना म्हणा देव अंगठी देतो डबी देतो तेवढी डबी मागाय सांग. तिचा नवरा वायरमॅनच्या हाताखाली ती खांबरा व्हायला होता. कुठं तिनं तिथनं लगेच फोन लावला कुठं आहे म्हणलं हाय खड्ड्यात. खड्ड्यात म्हणजे खांद्याला खड्ड्यात. आताच्या आता या सासूला वयस्कर होती आजारी होती सासूला कुणी तिला नव्हतं. ती म्हणते आत्ताच्या त्याला वाटलं सासूचं काहीतरी भानगड झाली खूप चांगली वाटतं सासू. त्यानं ती कपडे व घातली नाही ते दंडून त्या बरमुड्याच आलं घरी. ती म्हणली कपडे घाला आणि आत्ताच्या आता कुठं जायचं महादेवाच्या मंदिरात जायचं महादेवाची प्रार्थना करायची जप करायचा. जवळ महादेव डबी देत नाही तेव्हा यायचं नाही. ह्यो महादेव नव्हतं ह्यो महादेव. आणि जर का आला लाटणं आणि तुम्ही काय करते नाईला झाला बाकीचा प्रश्न होता. कापडं घेतली महादेवाच्या देवळात 1 दिवस 2 दिवस पाणी प्यायचं महादेवाला जप करायचं. पाणी प्यायचं ते पिंडीव पाणी वाटायचं 30 पाणी प्यायचं जप करायचं. 1 दिवस झाला 2 दिवस झालं 3 दिवस झालं 4 7व्या दिवशी शंकर महादेव पार्वती प्रसन्न झाले. 7व्या दिवशी आणि देवा मला एवढी परीक्षा पाहायची असते का पण काय पाहिजे तथास्तु म्हणला देव म्हणला काय पाहिजे काही नको म्हणलं. ते शेजारीला काय दिले तेवढी ते डबी कशी आहे तेवढी ती महादेव म्हणला मी जर अशा डब्या सगळ्याला देत बसलो अशी जर कीर्तन करत बसलो तर नोकरी कोण करेल. त्या महादेवाचं सांगतो हसायला लागले मला. तो मला जर अशा सगळ्याला डबे देत बसलो तर सगळी माझ्याकडे जायला लागेल गोळा शेव कसे करायला. मग त्यानं डबी नाही डबा दिला. हे काय म्हणला डबा बाबा मला घरी निघून घरी येताना म्हणला काय डब्यात आहे ते उघडून तरी बघावं. कमीत कमी उघडून म्हणजे बायकोला सांगायला बघ. त्या डब्यात होता वस्तारा. काय होता वस्तारा. आणि त्या वस्ताराचा गुणधर्म होता. काय गुणधर्म होता जर का डबा उघडला आणि तो जर वस्तारा बाहेर आला जय हरी म्हणायचं पडपड 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 टक्कलच व्हायचं. डबा उघडला का जय हरी म्हणायचा डबा उघडला ना म्हणून
जसा डबा उघडला तसा तो डबा बसताना जय हरी म्हणला आणि ह्याच्याच तोंडावर टकलं झालं ते खायला म्हणलं काय देवानं दिवायला पाहिजे बरं झालं म्हणलं बरं झालं मला डबा दिला अजून पुढे हसायचं पुढे आहे देवानं डबा दिला ते झाकला डबा तो पण लावलं आणि आता केसाचं टकलं झालं त्या वस्त्राने एका झाडात टकलं करून टाकलं त्याची बी होती बायको आपली वाटत बसते नटून घालूनच बसते कवा डबी घेऊन येते कवा आमच्या काढते कवा बांगला बांधते आणि त्याला ते लांब दिसतं आपल्या कारभारासारखी कपडे तर आहे ती पण टकलं दिसतंय कसं दारातून बाहेरच आवाज दिला वाय अहो महादेवाला घालता का बालाजीला ते म्हणला महादेवालाच गेलो तू पण येत त्यांचा बाला देवाला डबा दिला ना बेबी नाही दिली तिच्यासारखी आपल्याला देवाला डबा दिला अहो काढा 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 तिने का खोली म्हणजे पंढरपूर प्रसाद जर आणला तर आपण 4 घरी घेतो कराय 4 घरात वाटतो खातो पूजा करायची म्हणजे देवाला दिला डबा आहे हा तुम्हाला पण डबा राहायला पाहिजे लागतो कोण केलं तुम्ही केला आम्ही आपला हरण सांगतो तुम्ही आपल्या डब्यावर नेलं मी म्हणला असं नाही डबा खोलायचा देवानं काय दिलेला आहे प्रसाद काय असेल काय नसेल तिच्यापेक्षा भारी असलं काय तर त्याची पूजा करायची म्हणजे ब्राह्मण बोलायचं असं मंडप टाकलाय ना आपण असं मोठा मंडप टाकला लय मोठा मंडप टाकला ब्राह्मणाला मंडप अभिषेक करायचा डब्याला कपडा घातला रिबीन पाडली ब्राह्मण बोलतो आणि आता एक काम कर म्हणला गर्टिनी म्हणतो चुलबंद आमंत्रण द्यायचं म्हणला प्रत्येक बायला सांगायचं देवाने डबा दिलेला आहे त्याची पूजा करायची प्रत्येक सोहळा आणि प्रत्येक सुवासिनीला सांग 5,000ची साडी म्हणला प्रत्येकाला घ्यायची किती हजाराची घरटी कुकून लावून आली उमरे राहायचं नाही डबा दिलाय देवाने दिलाय मांडव घाललेला बायकांची अशी गर्दी झाली नसती डबा मध्ये टेबलावर ठेवलेला आणि शेतीतनं म्हणला आता इथं आपलं थांबायचं काम नाही त्याने केसावर फुगेवाल्याला बोलवलं पटरावच गेलं डायरेक्ट आणि मग त्या 7 सवस पुढे आल्या म्हणजे कापा लवकर काकाला म्हणजे काका लवकर म्हणा तुमचा मंत्र काकाने आपला मंत्र म्हणला ज्याच्या हातात कैची द्यायची होती त्या मेन सुवासिनीच्या हातात कैची दिली जशी कैची दिली तसा कापड बाहेर काढला जसा डबा उघडला तसा तो वाचताना बाहेर आला जय हरी म्हणला एकटीच नाही आख्या मांडा होती तिचं कुणी इकडं भाग कुणी पुचला कुणी मधी कुणी भावाल्या कोरलेल्या कुणी काय कोरल्या एकमेकीकडे बघायला आले दादा सगळे मंगल एकीचं नवीन लगीन झालं होतं आणि करोली म्हणून तिच्या संघ आली ती सासू निघाली म्हणून ती नवरी म्हणली आता येऊ का मी चल की म्हणली आता ती नवरी आली ती करोलीला कसं विचारावं ती करोली म्हणली होय का मी येऊ का तुझं अगे चल म्हणली आता ह्या नवरीचं म्हणा उठलं पण त्या करोलीचं पण टकलं झालं अख्खा मंडप साफ झाला ती तिथून हसतय आणि त्या केसा फुगायला जा गिरायक फुकट आहे मला घेऊन जा देवाला मागायचं झालं तर आपली अंतकरणात भक्ती पाहिजे दुसऱ्याने केले म्हणून आपण करायचं नाही विठाला तो भिन्न पार्टी कशावर बसला होता त्या झाडावर बसला होता बेलाची पाकळ्या खाली सोडत होता आणि खाली स्वयंभू पिंड होती 1 लाख बलवत होता त्या पिंडीवर पडलं दूताला पाठवून दिलं शंकराने त्याची मनोकामना पूर्ण करा आणि त्यानं सांगितलं माझ्यावर जर शंकर प्रसन्न असतील तर मला फक्त यायचं मला काय शिकायचं आणि माझं देव प्रसन्न झाल्यावर काय मागावं त्यानं काय मागितलं असं ही जी प्राणी तळे येतात का नाही जनावर पशु साप जेवढे जनावर येतात पशुची पक्षाची मला भाषा कळावी काय कळावी भाषा आता कीर्तनीत लक्ष नाही मला फक्त त्याची काय कळावी भाषा कळावी एवढं वरदान मला द्या त्या दोघांनी शंकराला सांगितलं शंकरांना की तथास्तु म्हणलं त्याला पशु पक्षाची भाषा कळायला तो नर हरी नाही ना तो पाणी प्यायला आला चंद्राचा चकोर चांदणं पडलेलं होतं हा वर होता बाणाचा कामटात लागान लावूनच होता हरिण येणार तेवढं ते हरिण पाणी पिता त्याच्या डोक्यात विचार आला कुणी सावध बसणं असेल की त्याला कळायला लागलं का त्यानं वर मागून घेतला कुणाकडं शंकराकडं बोलत आहे बघ प्रसन्न झालं 1 लाख बेलाची पानं पडलेलं पिंडीवर आणि त्याची भाषा त्याला कळायला लागली तो असा बाण सोडणार हा बाण सोडणार तेवढा ते हरिण त्याच्या संग बोलू लागला कोणा संग त्या पार्थ संग मला मारू नको
मी तुला वचन देतो, शंकराची शपथ वचन देतो, फक्त मला माझ्या कुटुंबाला भेटून येऊ दे. मी याच तळ्यात येतो, इथंच येतो आणि मला मग खुशाल मार. त्या पारद्याला हरिण बोलतो. तर मला तू येशील कशावर? जो भगवान शंकर तुला प्रसन्न आहे ना, त्या भगवान शंकराची शपथ घेऊन सांगतो. कारण हा हरिण नव्हता, हा सोमदत्त नावाचा राजा होता, त्याला शाप होता हरणाचा, म्हणून तो नर हरिण झाला होता. पण म्हणला असं भेटायला जातो, कुणाला भेटायला जातो? माझ्या 2 अर्धांगिनी आहेत म्हणला, 2 माझी बारकी मुलं आहेत म्हणला, आणि 1 माझी पत्नी गरोदर आहे म्हणला. फक्त त्यांना सांगून येतो, मी आता चाललोय, पाठीमागचा सगळा संवाद तुम्ही बघा. गेला घरी, सगळे हकीकत सांगितली. त्या जंगलात त्या 2 हरणी होत्या, एक गरोदर होती, एकीची 2 पिलं होती. हा इतिहास सांगितल्या की 2 पिलं त्या 2 हरणी त्याच्या बरोबर आल्या. तो वर्ण बाण लावूनच आहे. आता पारदीत जात कठोर असतं. ते तिथं आल्यानंतर त्या हरणानं सांगितलं, आता खुशाल मला मार, हा माझा परिवार आहे. तो की 2 माझी बछडी आहेत, ती माझी पहिली, ती माझी दुसरी बायको, या दुसऱ्या मंडळीच्या माझ्या पोटात गर्भ आहे. मार म्हटल्यानंतर तिने त्या हरणीने सांगितलं तिच्या नवऱ्याला, तुम्हाला आम्ही मारून देणार नाही. ती पहिली हरिण, ज्याला 2 मुलं झाली, का 2 बछडे, ती काय म्हणायची, हे पारद्या, अगोदर बाण मला मार, मला माझ्या नवऱ्याचं दुःख माझ्या डोळ्यात देखत बघायचं नाही, मला मार, माझं झालं गेलं, माझी 2 मुलं झालेत, मला मारून टाक. ती तशी म्हणली का ती दुसरी सवत काय म्हणायची, हे पारद्या, तिला मारू नको, मला मार, तिची 2 मुलं आहेत, तिची 2 मुलं सांभाळल कोण. परत ती म्हणायची, हे पारद्या, तिला नको मारू, तिच्या पोटात गर्भ वाढतोय, तिला वाढू दे गर्भ, तिला या जगाचं दर्शन घेऊ दे, मला मार. या दोघीची अशी चुरस लागलेली, मला मार, मला मार. आणि ती बारकी 2 बाळ काय म्हणायचे, हे पारद्या, आमच्या आयाला मारू नको रे, आम्हाला मार, पण आयाला मारू नको. आणि ह्या दोघी काय म्हणायच्या, नवऱ्याला मारू नको, आम्हाला मार. दगडासारखा हृदयाचा तो पार देतात, दगडासारखा. पण हे असलं सगळं लहान त्या बारसाचं, त्या 2 हरणीचं भाषण ऐकून, त्याला भाषा कळत होती ना, हे ऐकून त्याच्या डोळ्यातून खाली धारा वाहू लागल्या. त्या धाराचा त्या अभिषेक झाला, कशावर? त्या पिंडीवर. त्या पिंडीवर अभिषेक झाला. त्या 5 जणांचं हे पुण्य पाहिलं आणि स्वर्गातून भगवान शंकर विमान घेऊन आले. कोण विमान घेऊन आले? भगवान शंकर. कोणासाठी? त्या पारद्यासाठी नाही, त्या 5 लोकांसाठी. त्या 5 लोकांना विमानात बसवलं आणि ते स्वर्गाला विमान चाललं. त्यावेळेला हात कोण? पारदी त्या भगवान शंकराला म्हणतो, देवा, आणि त्या 5 लोकांना पाप केलं असेल, पशुचा जन्म त्यांना मिळाला, त्यांना तू मुक्त केलंच आणि स्वर्गाला चालाच विमानात बसवून, आणि मला कधी मुक्त करणार आहे? आणि मग त्यानं सांगितलं, आज महाशिवरात्रीचा दिवस आहे, यांची पापाची काय झालेले, कर्माची काय झालेले, पूर्ण फलश्रुती झाले, म्हणजे संचित त्यांचं संपलेलं आहे. त्यांना जेवढा शाप होता त्यांचं आयुष्य संपलेलं आहे. आज महाशिवरात्री आहे, त्यांचं कर्म संपलेलं आहे, त्यांचं काय झालेलं आहे, पुण्याचा संचय आलेला आहे, पापाचा संचय संपलेला आहे. त्यामुळे मी ह्यांना घेऊन जातोय, पण तुझा अजून पाप 1 वर्ष आहे. पुढच्या महाशिवरात्रीच्या एका दिवशी परंतु काय कर, याच ठिकाणी इथंच बेलाचं पान आणि माझ्यावर अभिषेक कर. पुढच्या वेळेला तुला 1 वर्षाचं साथ नाही करशील तर पुढच्या वर्षी मी स्वतः तुला विमान घेऊन येणार आहे. ही कथा कधी घडली? शिवरात्रीच्या दिवशी घडली. म्हणून नाथबाबा म्हणतात, हे दैवत कसं आहे, वाचे वदिता शिवनाम तयान बाधे क्रोधकाम. क्रोधकाम त्याला बांधला का नाही बांधला महाराज? त्या हरणाला बांधला का नाही? प्रत्येक जण आपला जीव द्यायसाठी तयार होता, त्याला कामाचं क्रोध. म्हणून त्याचं नामस्मरण जरी केलं तरी महाराज काय होते, आपल्याला पुण्य मिळतं. तयान बाधे क्रोधकाम. आणि अशा ह्या भगवान शंकरानं मग आपल्याला जे 4 पुरुष आहेत, धर्म अर्थ काम मोक्ष, शिव एकता प्रत्यक्ष, नुसतं देवांचं मुख जरी देवाचं पाहिलं तरी आपल्याला 4 पुरुषार्थ मिळतात. नवीन पुरुषार्थ मिळतील ह्यात नवल नाही. आपल्या पाठीमागची सगळं विघ्न जातील. आपल्या पाठीमाग काळाचं जे दडपण आहे, काळ आपली वाट पाहतो ना, ते काळ सुद्धा निघून जातो. शेवटच्या चरणात महाराज सांगतात, मी तुम्हाला देणार आहे प्रमाण म्हणायला पाहिजे. शेवटच्या चरणात महाराज सांगतात, काय म्हणतात, एका जनार्दनी शिव आणि निवारी कळी काळाचे भिव. जर त्या शिवनामाचा जप केला, बेलाचा पडवा आणि पाणी जर व्हायला, तर आपल्या पाठीमाग काळ आहे ना, त्या काळाला सुद्धा माग सारण्याची ताकद या शिवनामात आहे. म्हणून महाराज म्हणतात, वाचे वदिता शिवनाम तयान बाधे क्रोधकाम.
त्याचे पाय माझ्या चित्ती. अभंगाचा सरळ सरळ भावार्थ थोडक्यात आपण अभंगाचं विश्लेषण करण्याचा प्रयत्न केला. ते काही शास्त्रीय कीर्तन नाही किंवा तुम्हाला सगळं शास्त्र सांगून काय चालणार नाही. थोडा 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 तुम्हाला एक धावता अर्थ सांगून गेलो. आपण फक्त महादेवाचं लग्न लावूया आणि सेवा समाप्त करूया. आपल्याला 10 मिनिटं आहेत पण मी 5 मिनिटं सेवा समाप्त करतो आणि नंतर मग जरा आईवडील परिवार थोडासा 8 तास केलाय सत्कार करायचा. सत्कारासाठी आपण 5 मिनिटं देऊ, 5 मिनिटं भैरवसाठी देऊ. फक्त 5 मिनिटात देवाचं लग्न कसं झालं आणि देवाचं लग्न कुठं झालं, कधी झालं, केव्हा झालं, कसं झालं, कोण त्याची बायको आहे, किती लग्न झाली देवाची, एवढं सांगतो एक 5 मिनिटात आणि सेवा समाप्त करतो. विष हलाल बाहेर आलं ते हलाल आजच्या दिवशी शंकरानं प्राशन केलं म्हणून त्याचा निळाकंठ झाला. आणि ते निळाकंठ दहा करण्यासाठी अनेक उपाय केले पण थांबले नाहीत. फक्त एकच उपाय केला, नामस्मरणाचा उपाय. रात्रंदिवस त्यांचं जागरण त्याच्या पुढे केला. मुनाचा हा महाशिवरात्राचे जागर हे मुख्य कारण. आणि दुसरं मुख्य कारण म्हणजे आजच्या तिथीला महाशिवरात्रीला भगवान शंकराचा आणि पार्वती आई साहेबांचं लग्न झालं. आता एक पार्वती चौथी आलेली आहे. तुम्हाला माहित आहे का? तुम्हाला इतिहास नाही? शंकराचं दुसरं लग्न आहे, पार्वती आई साहेब दुसरे आहेत. ही सवती आलेली बिचारी आहे. खरं तर सवती जाऊच नाही. माझ्या आईला एक सवत होती, लय बेकार. तुम्हाला सांगतो सवतीचं वापर लय बेकार. आता तुम्ही दोघी जरी माझ्या समोर बसला असला तरी बहिणी बहिणी सवती सारख्या व्हायला तर ते वाईट नाही. आता इथं बी दोघी सवती आहेत पण त्या बहिणी सारख्या राहतात. जिकडे जाईल तिकडे दोघी जायचं. अहो ती माझ्या आईला जी सवत होती ना, नारदाच्या गादीवर खोटं कधी बोलणार नाही. अहो पाणी सुद्धा पिऊ देत नव्हते आमच्या आईला. आणि पार्वती आई साहेब चौथीवर आलेली. चौथी कशी आली सांगतो तुम्हाला. हा गडीमध्ये नंगाट गडी, वस्त्र नव्हतं याच्या अंगाला. प्रत्येक गोष्टीला आपला जन्म झाला म्हणजे आपल्याला आई वडील आहेत ना. तुम्हाला सगळ्याला आई वडील आहेत ना. असं कोण नाही ना की बिगर आई वडिलाचा. एकटा फुटल्या जगात एक विश्वात एक आश्चर्य आहे, त्याला आई वडीलच नाही. कोण आहे? महादेव. मी नव, शंकर भगवान महादेव. तुम्ही कृष्णाच्या आई वडिलाचं नाव विचारलं तर तुम्ही सांगणार काय सांगणार? कृष्णाच्या आई वडिलाचं नाव देवकी आणि वसुदेव. बरं रामाच्या आई वडिलाचं नाव विचारलं तर काय सांगणार? आपलं दशरथ आणि कौशल्य. तुम्ही भगवान महादेवाच्या आईचं वडिलाचं नाव कधी ऐकले का? कुठल्या कॅलेंडरला, कुठल्या ग्रंथात, कुठल्या पुस्तकात कधीतरी? हे अनादी काळाचं दैवत आहे, अनादी काळाचं. म्हणून जनार्दन महाराज म्हणतात, शांतीप्रमाणे एकनाथ महाराज म्हणतात काय? वैष्णव शिरोमणी. शिरोमणी सगळ्याच्या अगोदरचं दैवत आहे. वैष्णव शिरोमणी महादेव हा वैष्णव सगळ्याच्या अगोदर आहे. त्याचं पहिलं लग्न काय झालं? विधानसभा माहित आहे तुम्हाला? शाळा शिकलेल्या का सगळी? विधानसभा माहित आहे? लोकसभेचा अध्यक्ष कोण असतो? अहो तो बी खासदारच असतोय ना. एवढं किती चिंतेत पडायचं काय करायचं? तो बी खासदारच असतोय. मग त्याचा दर्जा मोठा का पंतप्रधानाचा दर्जा मोठा? कोणाचा दर्जा मोठा असतो? अध्यक्षाचा दर्जा. अध्यक्ष खुर्ची बसलेला असतोय, पंतप्रधान खाली बसलेला असतो. पंतप्रधानला उभा राहून त्यांना सर जी सर यू आर करेक्ट सर, जी सर प्लीज सर अध्यक्षाला म्हणावं लागतं. विधानसभेचा अध्यक्ष असतो, खासदार असतो. आपला लोकसभेचा अध्यक्ष खासदार असतो, विधानसभेचा अध्यक्ष हा आमदारच असतो. हे बी मुख्यमंत्री आहे पण त्याला जेवढं पदाची किंमत आहे त्यांना नाही, तो अध्यक्ष आहे. तसा या आपल्या स्वर्ग मृत्यू पाताळाचा एक विधानसभेचा लोकसभेचा एक अध्यक्ष आहे. त्याचं नाव आहे प्रजापती ब्रह्म. त्याचं नाव काय? ब्रह्म. आणि त्या ब्रह्मापासून दक्ष नावाचा राजा तयार झाला. कोण नावा राजा? दक्ष. पहिलं काहीच नव्हतं कुठं. एक विराट नावाचा राजा होता. विराट देवाचा अंश विराट म्हणून निर्माण झाला. त्या एकाला कर्म ना सृष्टी निर्माण करावीशी वाटली देवाला. म्हणून त्या विराटानं काय केलं? सृष्टीची निर्मिती करावी म्हणून त्या विराटाच्या पोटी ब्रह्म्याची निर्मिती झाली. ब्रह्म्याच्या पोटी चतुर्णा निर्माण. विराटाच्या त्या पोटी चतुर्णा म्हणजे ब्रह्म निर्माण झाला. ब्रह्म्याच्या पोटी काय झाला? एक मनु आणि शत्रुपा अशी नावाची जोडी तयार झाली. शत्रुपा नावाची जोडी खांद्यापासून आली. शत्रुपा नावाची महिला म्हणजे स्त्री तयार झाली त्याच्या डाव्या खांद्यापासून. आणि मनु नावाचा पुरुष उजव्या खांद्यापासून त्या विराटाचे नाव आलं. आणि तिथून पुढेही क्षत्रिय. म्हणून आपण म्हणतो मनुवादी. म्हणूनचे सगळे आपण औषध आहेत. आणि त्याच्या पण अगोदर हा शिव होता.
शिव नंगाट होता, त्याला कपडा नाही, धडूक नाही, काय नाही, काय नाही. आता तुम्ही ते वाघाचं चमड होतं, पण शंकराला शास्त्रानं सांगितलं की काहीच कपडा बिपडा काहीच नव्हता. लग्नाच्या अगोदर ते कपडेच घालत नव्हते. कोण? महादेव शंकर. म्हणून त्या मारुतीला पण कपडे नव्हते. मारुतीला आईच्या गर्भात असतानाच ती लंगोटी बांधूनच मारुती राय बाहेर आली, असं शास्त्र सांगतं, मला पण माहिती. चला पुढे. मग महादेवाचं पहिलं लग्न कसं झालं, शंकराचं पहिलं लग्न कसं झालं, तर प्रजापती दक्ष राजा आहे ना, त्या दक्ष राजाची पहिली मुलगी सती, तिला तशा 9 मुली होत्या. दक्ष राजाला किती मुली होत्या? 9. आणि दक्ष राजाची सभा भरली. जसा खासदार विधानसभेचा अध्यक्ष, आमदार आपला लोकसभेचा खासदार, तसा दक्ष हा सगळ्या ब्रह्म इंद्र सगळ्या देवादी देवाचा तो खासदार होता, म्हणजे तो अध्यक्ष होता. आणि तो बसला होता आणि खाली सगळी देवादी देव बसले होते. मग त्यानं सगळ्यांची एकाएकाची त्या दक्ष राजानं परीक्षा घ्यासाठी जवळ प्रत्येकाच्या आला. सगळे देव उठून उभा राहिले, सगळे देव उठून उभा राहिले, पण ही उठून अजिबात उभा राहिली नाही. कोण? शंकर. आणि त्या शंकराबरोबर आपल्या मुलीचा, स्वतःच्या दक्ष राजानं सती नावाच्या मुलीचा काय केला? विवाह केला. दक्ष राजा एवढा बोलला त्या शंकराला, एवढा बोलला, हे डोळे झाकलेल्या, हे आंधळ्या, हे लंगूट बाहेऱ्या, हे नागड्या, तुला मी माझी मुलगी दिली, असं अनेक 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 शब्द बोलला आणि त्या शंकराचा अपमान केला. अपमान केल्यानंतर हे लग्न अगोदर झालं होतं, सतीचं आणि दक्षाची मुलगी सती आणि महादेवाचं शंकराचं लग्न अगोदर झालं होतं पहिलं. पण ती सती एक वस्तू, आपण म्हणतो ना सती गेली, सती गेली, सती गेली, त्याचं कारण तुम्हाला सांगतो. सती तिचं नाव, ती सती गेली म्हणून तिला सती म्हणतात. ती शंकराची पहिली बायको काय गेली? सती गेली. ही राजा दक्षाची मुलगी होती. 9 मुलीपैकी मुख्य मुलगी होती, म्हणजे पहिली मुलगी होती. आणि त्या दक्ष राजाने यज्ञ ठेवलं होतं, सगळ्या देवादी देवाला त्या यज्ञात आमंत्रण होतं, पण शंकराला दिलं नव्हतं, महादेवाला दिलं नव्हतं. मग ती काय म्हणली, माझे वडील आहेत, किती केलं तर माझ्या वडिलाचा यज्ञ आहे, सगळ्यांना निमंत्रण आहे, मुलीला कशाला यज्ञात निमंत्रण पाहिजे? महादेवानं सांगितलं, हे बघ, लय लाडक्या बहिणीचं 1000 रुपये मिळतात म्हणून आपण जाऊ नको, तुला निमंत्रण नाही, जाऊ नको ना. कशाला? आपण बोलवलं तर जावं. काही ठिकाणी अशा आहेत, बोलवलं तर जावं, काही ठिकाणी न बोलवता जावं, आणि काही ठिकाणी बोलवून सुद्धा जावं. रस्त्याच्या वाट सोडून सुद्धा न बोलवता जावं. कुठं? लग्न जर लागत असेल तर अक्षता टाकावं. मृत्यू जर चालला असेल, मृत्यूच्या एखादी यात्रा चालायची, ध्येय आत्मयात्रा चालली असेल, प्रेत यात्रा चालली असेल, न बोलता त्याच्यासोबत जावं. कुठपर्यंत स्मशाना बोलणं पडतं, ते पुण्य असते. आणि काही ठिकाणी बोलवून सुद्धा जावं, बोलून सुद्धा जावं. अशा काही जागा आहेत. आणि काही ठिकाणी न बोलवता जावं, काही ठिकाणी न बोलवता जाऊ नये, अशा 3 जागा आहेत. मग त्या दक्षाला सतीला सांगितलं शंकरानं, कशाला तू जाते, त्याचा येत नाही, तुला निमंत्रण आहे का नाही? मला निमंत्रण आहे, मला नको नको ते बोललाय, माझं त्याचं वैर आहे का? तर मी फक्त उठून उभा राहिलो नाही म्हणून त्या राजाला राग होता दक्षाला. जावाय असून माझ्यासमोर उभा राहिला, सगळे देवादी देव उभा राहिले. आणि त्यानं सांगितलं, माझ्या मुलीला जर इथं कुणी आली आणि तिचा जर येतोचे सत्कार वगैरे केला तर तिचा शिरच्छेद केला जाईल, असं तुम्ही सांगितलं दक्ष राजानं. दक्ष राजाने यज्ञ मांडला होता. आणि मग तिनं सांगितलं, नाही, मी माझ्या पप्पाकडे झाला. आणि तिने ऐकलं नाही महादेवाचं, शंकराचं. गेली महाराज, गेली ती शंकरच्या यज्ञात. मग तिचा 8 बहिणी होत्या. प्रत्येक जण विचारायचे, काय ग म्हणजे भाऊजी कसे आहेत, आता कपडे घालतात का? भाऊजीच्या डोक्यातनं ती पाणी व्हायचं बंद झालं का? कळतंय का माझं बोलणं? त्या सतीला म्हणायचे, काय ग भाऊजीने ते गळ्यातलं काढलं का? सापाचं कानातला इचू काढला का? भाऊजी काय आता भाऊजी स्मशानातच झोपतात का, घरी बंगल्यात झोपतात? न 8च्या 8 त्या त्याच्या बहिणीने सगळं प्रश्न नको ते विचारून त्या सतीला काय केलं, असं म्हणजे लाजीरवाणं करून टाकलं. मला कुणीच तिच्या सगळं बोलायचं नाही, कुणीच तिला मान अपमान द्यायचं नाही, सगळं असेच तिला वागणूक मागायची. पण आई होती, जोपर्यंत आई आपली असते ना माहेरात, तोपर्यंत मुलीनं माहेराला जावं. आई गेल्यावर जाऊ नये, आई गेल्यावर कधी जाऊ नये. कारण का? आईची माया फक्त जोपर्यंत आहे तोपर्यंत आपली पिशवी खाली येणार आहे. आई गेली ना, कोणाचं काय करणार बाबा. आईची माया म्हणतात ना, सागराची शाई, आकाशाचा बोरू, आपला आकाशाचा कागद आणि वृक्षाची बोरू जरी करून आईची माया लिहिली ना, तरी आईची माया लिहिता येणार. ती आईची माया असते. आई जवळ आली, त्या सतीबरोबर बोलली आई, आणि सतीबरोबर बोललेलं दक्ष राजाला समजलं. दक्ष राजाला तिला नको नको ते बोललं. आईचं आता काय केलं मी तुम्हाला सांगत नाही, ते सांगायचं इथं नसते. आईचं नाव होतं विठाला.